प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. परमेश्वराचं महान कार्य महाराष्ट्रामध्ये फक्त नाही तर पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील या चॅनलच्याद्वारे परमेश्वर करत आहे. अनेक तहानलेले आणि जे भुकेलेले जे असे लोक आहेत त्यांच्यापर्यंत या चॅनलच्याद्वारे परमेश्वर वचन अनेक लोकांपर्यंत पाठवत आहे. आणि फक्त पाठवतच नाही तर मोठमोठे चमत्कार देखील त्या ठिकाणामध्ये होत आहेत. त्या ठिकाणामध्ये खाली एक नंबर दिलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती जर तुम्हाला द्यायची असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची साक्ष नक्कीच शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तुम्हाला प्रार्थना विनंती द्यायची असेल, तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्याचप्रमाणे पुढच्या रविवारी म्हणजे 14 एप्रिल 2024 रोजी शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे होणार आहेत. तर ज्यांना बाप्तिस्मे या ठिकाणामध्ये येऊन घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी मी हा नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. त्या ठिकाणामध्ये तुम्हाला बाप्तिस्मेचं शिक्षण दिलं जाईल. तो नंबर आहे 9850144151. परमेश्वर अद्भुतरित्या या चॅनलच्याद्वारे कार्य करत आहेत. हजारो लाखो साक्षी अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडत आहेत. एका भावाने पास्टरांना सांगितलं की पास्टर, जेव्हा तुम्ही ओके म्हणून सेंड करता तेव्हा तुमच्या ओकेमध्ये खूप सामर्थ्य आहे. कारण एक कस्टमर त्यांच्याकडे आला होता आणि त्यांना त्यांचे पैसे द्यायचे होते आणि त्या कस्टमर देऊन त्यांना धमकी दिली की तुम्ही जर माझे पैसे दिला नाही तर मी तुमच्या घरामध्येच येऊन फाशी घेणार आहे. आणि मग ते घाबरून गेले, काय करायचं त्यांना कळेना. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना मेसेज केला, पास्टर असं असं झालेलं आहे आणि मला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि ओके सेंड करता त्यावेळी सगळी परिस्थिती नॉर्मल होणार आहे. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली, ओके म्हणून सेंड केलं आणि ओके सेंड केल्यानंतर परमेश्वराने त्या भावाच्या विश्वासाप्रमाणे कार्य केलं आणि ज्या माणसांनी धमकी दिली होती तो माणूस फिरकलाच नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाचा पास्टरांना मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांची 90 वर्षाची आजी अचानक संध्याकाळपासून सापडत नाही. आणि मग त्यांनी खूप शोधलं आणि शोधल्यानंतर पण त्या आजी त्यांना सापडल्या नाहीत. आणि मग त्यांनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी त्या भावासाठी देखील प्रार्थना केली आणि ओके म्हणून सेंड केलं. आणि ओके म्हणून सेंड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची आजी जी आहे ते अद्भुतरित्या त्यांना सापडली, त्या सुखरूप होत्या. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या पतीच्या हाताला खूप सूज आलेली आहे, त्यांच्या पतींचे हात सुजलेले होते. आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि काल त्यांनी त्यांच्या हाताचा फोटो देखील पाठवला. त्यांनी सर्व गौरव परमेश्वराला दिलं. त्यांनी सांगितलं की पास्टरांनी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या त्या हाताची सर्व सूज निघून गेली आणि सगळ्या सूज निघून गेलेला फोटो देखील त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की पास्टर 3 महिने झालं मला काम नाही आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस परमेश्वर नक्कीच अद्भुत काहीतरी करणार आहे. आणि काल त्या भावाने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की 3 महिन्यापासून काम नव्हतं पण तुम्ही प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या 2 ठिकाणातून मला काम मिळवून दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊया. तोच महान परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. एक पर्स हरवली, त्या पर्समध्ये कागदपत्र आणि 8,000 रुपये अशी काही रक्कम त्याच्यामध्ये. ती पर्स सापडणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जवळजवळ 8,000 रुपये. आणि मला माहिती की 8,000 रुपये काही साधी रक्कम नाही, कमवण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पहिल्यांदा असं घडलं की ती पिशवी सापडली नाही. अनेक चांगल्या साक्षी ऐकतो आपण, परंतु ती पिशवी सापडली नाही. पण तो देव आहे. देवाला काय द्यायचं असतं त्यावेळेस तो ते नाही देत, वेगळं देतो. आणि त्यांनी सांगितलं की पिशवी नाही सापडली पण अचानक बँकेतनं मेसेज आला
आणि ते म्हटले 45,000 तुमच्या खात्यावरती जमा आहेत हालेलुया. आणि ती घेऊन जा. ती बाई हसायला लागली. ती म्हटली अहो 8,000च्या पिशवीसाठी आम्ही रडत होतो, परंतु देवाने ती पिशवी सापडण्याच्या ऐवजी 8,000 रुपयाचं 45,000चं अचानक आमच्या खात्यावरती जमा झाले आणि देवानं आमची गरज पूर्ण केली. म्हणून लक्षात ठेवा, देवावर जर तुमचा विश्वास पक्का असेल ना तर तुमच्या वाटेला दुःख कधीच येणार नाही. काय झाले तर देवावरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. आणि साक्ष हा विश्वासणाऱ्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजे जसं तुम्ही श्वास घेता, जसं तुम्ही जेवता, जसं तुम्ही आराम करता, तसं तुमचा विश्वास तुमच्या नाकपुड्यातल्या श्वासाप्रमाणे तुमच्यामध्ये चमत्कार करत असतो. म्हणजे एक व्यक्ती जिवंत आहे, नाकपुड्यातला श्वास त्याच्यामध्ये आहे, तर जिवंत असणाऱ्या व्यक्तीला जो अनुभव येतो तो अनुभव विश्वासणाऱ्या व्यक्तीला येतो. म्हणून विश्वास नाही जाऊ द्यायचा. काय पण झालं तरी विश्वास नाही जाऊ द्यायचा. आणि सैतान दिवस रात्र तुमचा विश्वास चोरण्याचं काम करणार आहे. बाकी नाही काही काम करणार. तुमचे पैसे बिसे काही चोरणार नाही. तो त्याला काय करायचे? दुरात्म्याला पैसे. सैतान का हॉटेलमध्ये जाऊन खाणार आहे, का कुठला बंगला घेऊन राहणार आहे, का दागिने घालून फिरणार आहे? त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याला तुमच्या विश्वासामध्ये इंटरेस्ट आहे. कारण त्याला माहिती आहे जर तुमचा विश्वास चोरला, तुम्हाला कमजोर केलं, तर जिथं तुम्ही पोचणार आहात तिथलं जीवन गौरवी जीवन आहे आणि त्या गौरवी जीवनाचा भाग तुम्ही होऊ नये म्हणून तो आटोकाट प्रयत्न करणार आहे, सारखा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला वारंवार एका गोष्टीकडे घेऊन जाणार. प्रभूनं तुम्हाला काय दिलं, काय दिलं तुम्हाला देवानं, काय दिलं तुम्हाला देवानं तुम्हाला काय दिलं नाही हे तुमच्या मनावरती बिंबवणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये पक्के होऊन, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मी धीर धरून परमेश्वराची, देव आम्हाला धीर धरण्यासंबंधानं सांग. आणि धीर ही अशा प्रकारची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही धीर धरता तेव्हा परमेश्वर या धीराचं प्रतिफळ म्हणून सगळ्यांपेक्षा बेस्ट तुम्हाला देतो. हालेलुया. सगळ्यांपेक्षा बेस्ट पाहिजे तर जास्त धीर धरायचं बरं का. आमेन. आणि 2 मिनिट्स नूडल्स पाहिजे असेल तर धीर धरू नका. 2 मिनिटाचं न्यूडल पाण्यात घातलं, खळखळ उकळलं, गळगळ आतमध्ये गेलं, वाढली जाडी. त्याच्यामध्ये ताकद नाही, पण सत्व असणाऱ्या गोष्टी प्रभू तुम्हाला देतो, त्यास तुम्हाला वाट पाहावी लागते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, आशा धरताना कोणत्या माणसाची आशा धरू नका. आमेन. आज जे वचन तुम्ही ऐकणार आहे, ज्यांची आशा परमेश्वर तो धन्य. आमेन. ज्यांची आशा परमेश्वर तो धन्य. म्हणजे जगात आम्हाला अनेक आशा आहेत. कधी कधी आम्ही म्हणतो नाही तुझ्यावर फार आशा ठेवली होती आणि तू माझे आशाभंग करून टाकला. आई कधी मुलाला म्हणती, कधी मुलं आई वडिलांना म्हणतात, कधी बायको नवऱ्याला, कधी नवरा बायकोला. हे जगामध्ये राहत असताना तुम्ही कुठं तरी तुमची आशा ठेवून जगत असता आणि ते तुम्हाला जगावंच लागतं. तुमच्या मानवी भावना ज्या आहेत ना त्या तुम्हाला विश्वासामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, मी तुम्हाला सांगितलं नाही का, तुम्हाला विश्वासामधनं तोडण्यासाठी सैतान प्रयत्न करणार. बरं, हे करत असताना स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा डोंगरावरती शिष्यांसमोर असताना आशा ठेवतो. काय आशा? तुम्ही माझ्यावर प्रार्थना करा. आणि 3दा तो ते प्रार्थना करत आहे का नाही ते बघण्यासाठी गेला. म्हणजे येशूला सुद्धा आशा होती की शिष्य माझ्यावर प्रार्थना करतील. परंतु स्तोत्र करता दावीद 146 स्तोत्र आणि त्याच्या 3 पासून 10 पर्यंतच्या वचनामध्ये काय म्हणतो ते मी पाहणार आहोत. स्तोत्र 146 3 पासून 10 पर्यंतची वचनं. अधिपतींवर भरोसा ठेवू नका. भरोसा ठेवू नका. मनुष्यावर भरोसा ठेवू नका. भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. सहाय्य मिळणं शक्य नाही. त्याचा प्राण जातो. त्यांचा प्राण जातो. तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. त्याच्या योजनेचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे. ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे. तो धन्य. त्यानेच आकाश
आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. सर्व काही निर्माण केलं आहे. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा निवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा. 8 वचन. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. दुसऱ्या भाषांतर पडझड. कुठल्या भाषांतर? वाचा 146 8. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानांना प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. बस. अधिपतींवर भरोसा ठेवू नका. ज्यांची आशा परमेश्वर तो धन्य. आता परमेश्वराची आशा का धरायची आणि अधिपतींची आशा का नाही धरायची? अधिपती म्हणजे जगातले अधिकारी, जगामध्ये अधिकारी आहे. मग जे व्यक्ती तुमच्या सोबत आहेत, जो पण व्यक्ती असेल, तुम्ही काम करता तिथे एक व्यक्ती आहे, तो तुमचा अधिकारी, तो पगार तुम्हाला देतो. मग तुम्हाला प्रमोशनची आशा आहे. त्यानंतर त्या ठिकाणामध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला असं वाटतं की माझ्या कामाचा मोबदला त्याने दिला पाहिजे. बरं, कुटुंबामध्ये तुम्ही वावरत आहात. कुटुंबामध्ये पण तुमचं पालन पोषण करणारी कोणतरी व्यक्ती आहे. मग कदाचित बाप असेल, आई असेल, ते लेकरांचं का आणि पालन पोषण करते, म्हणजे त्यांची आशा त्यांचे आई वडील आहेत. एक स्त्री तिचा पती तिचं पालन पोषण करतो, तर तो तिचा पती जो आहे ना, तो पालन करत असल्या कारणाने तिचा अधिकारी झाला. जसं बायबल सांगतं की स्त्रीचं मस्तक पुरुष आहे आणि पुरुष तिच्यावरती अधिकार गाजवतो. पण शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही कुठल्याच अधिकारावरती भरोसा ठेवू नका, कोणता का अधिकार असेल. जे जजमेंट करणारे लोक आहेत, न्याय करणारे लोक आहेत, किंवा जे पुरवठा करणारे लोक आहेत, किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, असे सत्ताधीश लोक ज्यांच्याकडे पॉवर आहे, आणि त्या पॉवरवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि त्यांच्यावरती तुम्हाला विश्वास का ठेवायचा नाही? त्याचं कारण त्या ठिकाणात सांगितलंय की त्यांच्यापासून तुम्हाला सहाय्य मिळतच नाही. वाचा वचन, मला वाटतं पहिलं वचन. अधिपतींवर भरोसा ठेवू नका. मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. अगदी स्पष्ट सांगितलं. माणसावर भरोसा ठेवला तर तो म्हणतो सहाय्य मिळणारच नाही. मग माणूस सहाय्य का करू शकत नाही? कारण माणसं स्वभावाप्रमाणे सहाय्य करतात. बरं का, एखाद्या माणसाकडे तुम्ही जर गेला ना, तो स्वभावाप्रमाणे सहाय्य करणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत मागितली तर तो व्यक्ती तुमची ताकद आणि तुमचं पद. उदाहरणार्थ, जर समजा मी चर्चसाठी जागा मागायला एखाद्या मंत्र्याकडे गेलो, तो मंत्री माझ्या पाठीमागं किती लोक आहे हे बघणार आहे. मी समजा चर्च आपलं बांधकाम चाललं, एखाद्या मंत्र्याकडे मी गेलो आणि त्याला म्हटलं की आम्ही चर्चचं बांधकाम करत आहे, तो काय विचार करणार आहे? या व्यक्तीला बांधकामाला मी पैसे देताना मला किती मतं मिळतील, माझ्या पाठीमागं किती लोक असणार आहेत. मग तो काय करेल माहिती का? तो तुम्हाला फक्त आश्वासन देईल पण मदत नाही करणार. बायबल स्पष्ट सांगतं बरं का, तो मदत करणार नाही. आणि याच्या उलट अडाणी अंबानी जर मदतीला गेले तर त्यांची लाखो रुपयाची मदत, लाखो करोडो रुपये, म्हणजे कितीतरी लाख रुपये, कितीतरी कोटी रुपये या लोकांना मदत करणार आहेत. का? कारण त्यांच्याकडे पॉवर आहे. म्हणजे जगामध्ये पॉवर असणाऱ्या व्यक्तीलाच ज्यांच्याकडे पॉवर आहे ते मदत करतात. पण माझा देव निर्बलांचं सहाय्य करणारा देव आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याच अधिपतीवरती भरोसा ठेवू नका. ते तुमच्या कुवतीवर तुम्हाला मदत करणार आहे. पण जिथं देव ही संकल्पना येते, जिथं परमेश्वर जो राजा याच्या संबंधानं संकल्पना येते, तो आम्ही त्याची निर्मिती असल्या कारणानं जेव्हा निर्मितीकडे तो पाहतो
या निर्मितीला नष्ट होऊ न देणं, या निर्मितीला टिकवून ठेवणं, या निर्मितीला त्याच्या जवळ नेणं, या उद्देशासाठी शास्त्र सांगतं की हा अधिपती तुम्हाला मदत करणार नाही, पण जो खरा अधिपती आहे त्याच्या संबंधानं यशायाच्या ग्रंथात सांगितलं, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. खरा अधिपती प्रभू येशू ख्रिस्त आहे. बाकी सगळे तुटपुंजे अधिपती आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अधिपतीच्या सत्तेला मर्यादा आहे. सगळ्याला मर्यादा आहे. जसं तुम्ही पाहता की जे मंत्री लोक आहेत, ग्रह खातं एकेकडे आहे, अर्थ खातं एकाकडे आहे, त्यानंतर आम्ही पाहतो की जंगल खातं एकाकडे आहे, कामगारांचं खातं, म्हणजे त्यांना मर्यादा आहे इथपर्यंतच. आरोग्य खातं, आरोग्याचा मंत्री तिथं असणारे जे काही आणि डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्या लोकांना ते मदत करू शकतात, बाकीच्या लोकांना नाही, त्यांच्याकडे तेवढंच काम आहे. पण देव ही संकल्पना तुम्ही पाहताना सारं विश्वच त्याच्या हातामध्ये आहे. हालेलुया. त्याच्या संबंधानं म्हटलं तो यहोवा जायरा, त्याच्या संबंधानं म्हटलं तो यहोवा निसी, विजय देणारा, त्याच्या संबंधानं म्हटलं तो यावे इरे, त्याच्या संबंधानं म्हटलं तो यहोवा शालोम. म्हणजे याच्याकडं सगळ्या गोष्टीची सत्ता आहे. शांती पाहिजे त्याच्याकडेच आहे. आमेन. शांती कोण देणार आहे? देवाशिवाय कोण तुम्हाला शांती देणार आहे? शांती म्हणजे सुरक्षा. तुमची शांती का भंग होती माहिती का? जेव्हा सुरक्षेला छेद पडतो. तुम्हाला भविष्याची चिंता आहे, माझं भविष्यामध्ये काय होणार आहे, आणि जेव्हा भविष्याची चिंता येते त्यास मनुष्य अस्वस्थ बनतो. मग त्याला वाटतं कुठून तरी मला सहाय्य मिळणार आहे, माझं फ्युचर कोणीतरी सुरक्षित करावं, माझं भविष्य कोणीतरी सुरक्षित करावं. पण मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये तुमचं भविष्य येशूशिवाय कोणी सुरक्षित करू शकणार हालेलुया. कोणीच नाही. आणि जेव्हा येशू तुमचं भविष्य त्याच्या हातामध्ये घेतो, ऐका, जेव्हा येशू तुमचं भविष्य त्याच्या हातामध्ये घेतो ना, त्यास तुमच्या भविष्याला नष्ट करण्याची ताकद जगातल्या कोणत्या अधिपतीला नसते. आमेन. कारण तो सगळ्याचा अधिपती आहे. हालेलुया. म्हणून सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का? फक्त देवावरती अवलंबून राहायचं. आमेन. फक्त देवावरती. जेव्हा तुम्ही देवावरती अवलंबून राहता ना, त्यास तुमचा अंतःकरणातला विश्वास प्रचंड वाढलेला असतो, प्रचंड. म्हणून देवाचे प्रिय लोक, प्रति दिवशी तुमचं लक्ष देवाकडे लागलेलं असू द्या. कोणा व्यक्तीकडे पाहू नका, कोणत्या अधिकाऱ्याकडे पाहू नका, पुरवठा करणाऱ्या कोणत्या व्यक्तीकडे पाहू नका. जो पुरवठा आहे तो स्वर्गीय पुरवठा आहे. हालेलुया. आणि अधिपती पण तुमची मदत कधी करणार आहे माहिती का? जेव्हा देव त्याचं मन बदलेल. येस. बायबल सांगतं राजाचं मन, पाटाच्या प्रवाहाप्रमाणे म्हणजे राजाचं पण मन बदलण्याची ताकद कुणाकडे आहे? परमेश्वराकडे. मग तुम्ही कशाला त्या अधिपतीकडे बघता? हालेलुया. अहो, शास्त्रात लिहिलं की त्याच्यापासून सहाय्य मिळणारच नाहीये. मग ज्याच्याकडून तुम्हाला सहाय्य मिळत नाही त्याच्याकडे पहा. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? आणि मग तो काय म्हणतो? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता. तो तुमचा पुरवठा आहे, तो तुमचं हालेलुया. सहाय्य आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा देव देतो ना, त्यास तो तुमची ताकद बघून देत नाही, तो त्याचं हालेलुया. सामर्थ्य घेऊन तुम्हाला देत असतो. आमेन. देवाचं सामर्थ्य म्हणजे देवाची ताकद. आणि देवाची ताकद किती माहिती का? तो माग म्हणजे तुम्हाला राष्ट्रवत्ना दाखल देईल, ही देवाची ताकद आहे. हालेलुया. त्याच देवाकडे तुम्ही पाहता, तो म्हणतो बस साध्या साध्या गोष्टी मागू नकोस. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, ते असे भक्कम लोक असले पाहिजे ना, त्यांनी मागत नसताना आपल्या कुवतीप्रमाणे नव्हे तर देवाच्या कुवतीप्रमाणे मागावं. Amen. का? जर तुम्हाला देवावरती आशा आहे तर तुम्ही आशा ठेवताना मर्यादित आशा ठेवू नका. येस. मर्यादित आशा ठेवू नका बरं का. देवाला पण त्याच लोकांची गरज आहे ना, जे देवाला मोठ्या स्वरूपामध्ये हालेलुया. पाहतात. मोठ्या स्वरूपामध्ये देवाला बघा. कुठंतरी पत्र्याची खोली मागत बसू नका, कुठंतरी 5,000ची नोकरी मागत बसू नका. 5,000ची आणि पत्र्याच्या खोलीसाठी तुम्हाला देवानं ठेवलाय असा व्यक्ती की तो तुम्हाला पत्र्याच्या खोलीच मारून टाकणार आहे. पण जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता, बायबल सांगतं मोशेच्या आईनं मोशेला देवाच्या हाती सोपवलं, त्यास तो पत्र्याच्या खोलीमध्ये नव्हे तर राजवाड्यामध्ये प्रभू त्याला घेऊन गेलेला आहे. आशा देवाकडे असू द्या. अधिपती तुमचं काही करू शकणार नाही, कोणताच अधिपती. लक्षात घ्या, ज्याच्या हातामध्ये तुमचं भविष्य दिलेलं आहे. कधी कधी असं होतं, एक मुलगी लग्न करून जाते त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये सगळा अंधकार असतो, पण तिची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते.
घरामधलं वातावरण सगळं वाईट असतं. आणि मग प्रार्थनाशील व्यक्ती, परंतु तिनं आपल्या या सगळ्या परिवाराकडे पाहिल्यावर तिला वाटतं की माझं भविष्य संपलेलं आहे, इथं काहीच घडू शकत नाही. परंतु तुम्हाला माहिती का, जर तुमची आशा परमेश्वर असेल तर देव सगळी परिस्थिती एका क्षणामध्ये बदलून टाकण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही त्या अधिपतीवरती, तो तुमचं सहाय्य करणारच नाही. तुम्हाला वाटतं जगामध्ये कोणीतरी कणखर व्यक्ती माझ्या पाठीमाग असली पाहिजे, कोणीतरी चांगली व्यक्तीची मला ओळख असली पाहिजे, आणि त्या व्यक्तीने जर माझं सहाय्य केलं तर या जगामध्ये मी काहीतरी वेगळं घडवणार आहे. विचार करा, जर समजा व्यक्ती तुमची मदत घडवायला लागला, मग तुम्हाला देवावरती विश्वास ठेवण्याची गरज काय आहे? एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला वाढवायचं ठरवलं, समजा एका चांगल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला, श्रीमंत घरामध्ये तुमचा जन्म झाला. आता श्रीमंत घरामध्ये तुमचा जन्म झाला, अगदी अंबानीच्या परिवारामध्ये तुम्ही जन्माला आले, मग तुम्हाला देवाची गरज तरी काय हो? आणि तुम्हाला बाकीच्या बरं, अंबानीच्या परिवारात जन्माला आलेल्या त्या मुलाचं सुद्धा बघितलं तर एवढं मोठं वजन वाढलं की त्याला वाटलं कमी तरी कसं करावं. म्हणजे प्रॉब्लेम तिथं पण आहे. परंतु जेव्हा तुम्ही एका दरिद्री कुटुंबामध्ये जन्माला येता, ऐका बरं का, काय तुम्हाला सांगत आहे, अधिपतींवर भरोसा ठेवलं तर तो तुमचं सहाय्य करत नाही, पण ज्याची आशा परमेश्वर आहे तो धन्य म्हटलेला आहे. धन्य तो व्यक्ती. आता दावीद अशा कुळात जन्मला की त्याच्या बापानं त्याचं करिअरच संपलं, म्हटलं मेंढर चार. पण रोज उठून परमेश्वराची भक्ती आराधना करणारा दावीद म्हणतो, त्यानं मला उकिरड्यातनं काढून अधिपतीच्या पंक्तीस बसवलं. जे परमेश्वराची आशा धरतात, परमेश्वर त्यांना अशा पंक्तीला बसवतो की ज्या पंक्तीला बसल्यावर, तुमच्या पंक्तीला तुमच्या शेजारी बसल्यावर सुद्धा लोकांना तुमचा अभिमान वाटेल. अशा प्रकारे देव तुमची लेवल बनवत असतो. म्हणून परमेश्वरावरती आशा ठेवा. जगताना प्रभूला समोर ठेवून जगायचं, बाकी काहीच नाही बघायचं. हे माझ्या मदतीला नाही, ते माझ्या मदतीला नाही, मला सहाय्य. आणि डायलॉग पण मारू नका बरं का. कधी कधी ते फार डायलॉग आम्ही म्हणतो, नाही मुलं मारतात, नाही काय तुमच्या घरात आम्ही जन्म घेऊन उपयोगच नाही झाला. तो माझा मित्र बघा, त्याचे आईबाप किती बघतात त्याला. हे डायलॉग विश्वासणाऱ्याला शोभत नाही. विश्वासणारा व्यक्ती धुळीतनं उठतो आणि देव त्याला उठवतो. देव त्याला उठवतो. लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य म्हणून कधीच विचार करू नका. नेहमी तुम्ही विचार कसला केला पाहिजे, माझा देव एक दिवशी, ही तुमची आशा आहे बरं का. आशा काय, एक दिवशी प्रभू यातून मला बाहेर काढणार, ही तुमची आशा आहे. कुठं ओळख नाही, कोण आम्हाला ओळखत नाही, आमदार ओळखीचं नाही, खासदार ओळखीचं नाही, हे ओळखीचे नाही, ते नाही हो, त्यांची गरज नाही तुम्हाला. सगळ्यात मोठा देव, ज्यांना जगाला चालवतो देव तुमच्या संगीत, आणि रोज फोकस त्याच्याकडे करायचा. त्याच्याकडे बघा, सकाळी उठल्याबरोबर स्वतःला पाहून म्हणायचं, आज माझ्या बरोबर देव आहे. आणि माझ्या बरोबर देव ही संकल्पना, हा विचारच फार सुंदर असतो बरं का. सकाळी उठल्यावर आजूबाजूला बघू ना, कोण माझ्या संगती आहे, कोण माझ्या बाजूला आहे. मी तू एक एक गोष्ट तुम्ही बघाल त्यास तुम्हाला कळेल. अधिपतीवरती भरोसा न ठेवण्याचं पहिलं कारण काय माहिती का, त्याच्याकडून सहाय्य मिळत नाही म्हणून भरोसा ठेवू नका. तो नाही सहाय्य करणार तुम्हाला. दुसरं कारण, 4थं वचन वाचा बरं. त्याचा प्राण जातो. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. आपल्या मातीस पुन्हा मिळतो. आता अधिपतीवर भरोसा का ठेवायचा नाही त्याला, आणि त्याचं कारण, दुसरं कारण, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? त्याचा प्राण जातो. आता समजा, असा विचार करा, मी एका मंत्र्याला जाऊन भेटलो आणि त्या मंत्र्यांनी सांगितलं, तुम्ही चर्च बांधताय, बांधा, 10 तारखेला या आणि तुम्हाला 1 कोटीची मी मदत करणार आहे. मी रात्रभर स्वप्न रंगवायला लागलो. 10 तारीख कधी येतील, कधी त्याच्याकडे जातो, 10 तारीख कधी येतो, कधी त्याच्याकडे जातो, आणि 9 तारखेला रात्रीच बातमी येते, मंत्री गेला. आता तो गेला, त्याच्या नातेवाईकांना धक्का नाही बसणार तेवढा मला धक्का बसणार का, कारण 1 कोटीचं स्वप्न मी रंगवलो. आणि बायबल काय सांगतं माहिती का, एक वचन वाचा, याकोबाचं पत्र 4था अध्याय 13 ते 15 वचनामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. याकोबाचं पत्र 4था अध्याय 13 ते 15 वचन. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या
आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, एका शहरी अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू, 1 वर्ष घालवू, आणि व्यापारात कमाई करू. व्यापारात कमाई करू. त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. उद्याचं समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुमचं आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात. तुम्ही वाफ आहात. ती थोडा वेळ दिसते थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. दिसेनाशी होते. असे न म्हणता असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल हा तर- प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू अमुक अमुक करू असे म्हणा. असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारिता. फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही, जे तू करीत नाही त्याचे ते पाप आहे. काय म्हटलं? उद्या तुम्हाला काय होणार माहित नाही आणि तुम्ही फुशारकी मारता. बघा बसल्या बसल्या तर कल मेरी इतनी बड़ी डील होने वाली है, होने दे. 6 महिन्यानं माझ्याकडं एवढे पैसे येणार आहे. तो म्हणतो अरे कशाला फुशारकी मारता, तुझ्या नाकपुड्यातला श्वासच माझ्या हातामध्ये. पण विश्वासणाऱ्या व्यक्तीचं तो अधिपतीवर भरोसा ठेवत नाही, त्या डील करणाऱ्या व्यक्तीवरती भरोसा ठेवत नाही. त्याचा विश्वास काय असतो? जर प्रभूची कृपा माझ्यावरती झाली, जर देवानं ठरवलं तर उद्या अमुक अमुक एक गोष्ट करेल. देव शब्द बघतो बरं का तुमचे शब्द तपासणार आहे. तुम्ही ज्या प्रकारचे शब्द बोलाल, तुमच्या शब्दावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. कशा प्रकारचे शब्द तुम्ही बोल त्याच्यावर तुमचे जीवन डिपेंड आहे. तुम्ही धार्मिक आहात ना, धार्मिक देवाची कृपा असेल तर हे त्याचे शब्द आहेत. पुरवठा करणारा देव आहे आणि म्हणून शास्त्र काय सांगतं? अधिपतीच्या सामर्थ्याला मर्यादा आहे. आता देवाच्या सामर्थ्याला मर्यादा, विचार करा. देव ठरवतो या व्यक्तीच्या नाकपुड्यातला श्वास काढून टाकायचा. मग आता मी एवढी स्वप्न रंगवली, मी ज्याच्यावरती अवलंबून आहे, ज्याचं माझं लक्ष ज्याच्याकडे लागलं, अधिकार सामर्थ्य याच्याकडे मी पाहत आहे आणि मला असं वाटतं ही व्यक्ती माझ्या बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वरूपाकडे पाहता, तो त्याच्या मर्यादा तुमच्या लक्षामध्ये येतात, त्यास आपोआप तुम्हाला कळतं नाही 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 ही व्यक्ती नाही मला महत्वाची, या व्यक्तीला सुरक्षित ठेवणारा देव महत्वाचा आहे. देव सुरक्षित ठेवतो, देव राखण करतो. प्रियानो, आम्हाला उद्याचं काही कळत नाही. उद्या आमच्या जीवनामध्ये कुठला प्रश्न निर्माण होणार आहे, उद्या आमचं काय होणार आहे, आमच्या कुटुंबाचं, आमच्या लेकराचं कुठल्याच बाबतीमध्ये आम्हाला कसल्याच प्रकारची सुरक्षा नाही. आमचं जीवन एक असुरक्षित जीवन आहे. आज मी किती पण जास्त बोललो आणि किती सुंदर बोललो, माझी वाचा जर प्रभूनं काढून घेतली, त्यानं ठरवलं मी माझ्याकडे मीटिंगचे एवढं प्लॅन आहे. आता मी सुद्धा मीटिंग संबंधानं बघितलं तर ज्यावेळेस माझ्याकडे मीटिंगच्या डेट नसतात, मग मे मध्ये पॅक आहे, मी म्हणतो जूनमध्ये घ्या, मग जून संपला मी म्हणतो ऑक्टोबरमध्ये घ्या, मग म्हणतो नोव्हेंबरमध्ये घ्या. आता त्या लोकांना तरी काय गॅरंटी बाबा याच्या सगळ्या मीटिंग बुक करून ठेवल्यात, सगळं करून ठेवलं आणि हा व्यक्ती अचानक गायब करायचं देवाने ठरवलं तर? विचार करा की देवानं ठरवलं नाही या व्यक्तीला काय उड्या मारायच्या मारू द्या आणि याला पण किती नाचायचं जाऊ दे, नाचू दे, आणि तो म्हटला नाही आता याचं सगळं काही मला स्टॉप करून टाकायचं. परंतु मी असा विचार करतो, जसं पौल म्हणतो या देहा संबंधाने मी पेचात आहे. जिवंत असेल तर प्रभूची सेवा करेल, मेलो तर मी प्रभूला भेटायला जाईल. इतकं कन्फर्म जीवन जगताना तो आपल्या ज्ञानावरती, आपल्या शक्तीवरती, आपल्या बुद्धीवरती, आपल्या पैशावरती, आपल्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवत नाही, तर तो देवावरती विश्वास ठेवतो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. जगामध्ये व्यक्तीला जीवन जगताना मर्यादा आहे, अधिपतीला मर्यादा आहे. त्याच्या नाकपुड्यातला श्वास ही देवाची देणगी आहे. मग कोणत्या अधिपतीवर तुम्ही भरोसा ठेवत आहात, कोणत्या व्यक्तीवरती आणि तुम्ही फोकस करत आहात? शास्त्र काय सांगतं? ज्यांची आशा परमेश्वर ते धन्य. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अधिपती तुम्हाला सोडतील पण देव तुम्हाला कधी सोडत नाही. प्रिया, कधी सोडत नाही बरं का. अधिपती पण तुम्हाला सोडतात. आज जर तुम्ही बघितलं, सध्या आपल्या भारत देशाचं जर चित्र बघितलं ना, ज्या डोक्यावरती हात ठेवून ज्या लोकांना मंत्रीपद मिळाली, मोठे मोठे केले, त्यांनी एका क्षणामध्ये एकमेकाची साथ सोडून इकडून तिकडून उड्या मारून त्यांनी सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. ही जगाची परिस्थिती आहे. कोणी कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. सगळे जगामध्ये जर तुम्ही बघितले हे लोक, तर तुमची सोबत करणारं कोणी नाही. पण हमका 100% तो सांगतो मी, युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे.
हालेलुया. आणि त्याचं वचन विश्वसनीय 100% ट्रूथ आहे. आमेन. 100% तुमचं आणि तुमचं संरक्षण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. वाचा बरं वचन पुन्हा ते स्तोत्र 146 त्याचं 4थं वचन. त्याचा प्राण जातो, त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. काय सांगितलं माहिती का? अधिपतीच्या बाबतीमध्ये त्यानं योजना केली आणि योजना करण्यासाठी देवाने त्याला बुद्धी दिली. आता तो पण काही चुकीचं करत नाही. अधिपती योजना करून ठेवली त्याने. मी पण योजना करून ठेवली. आता आपण जे चर्च एक योजना आहे आणि माझी आत्ताच नव्हे तर जोपर्यंत मी सेवा करणार आहे तोपर्यंत प्लॅन माझ्या डोक्यामध्ये पक्के आहेत. तुम्हाला काय वाटतं? मी नुसतं असं आलो, चर्च घेतलं, माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन आहेत. काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. परंतु ते प्लॅन जोपर्यंत प्रभू तशी मार्ग तयार करत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. परंतु ते प्लॅन डोक्यामध्ये असतात. पण शास्त्र काय सांगतं? अधिपतीच्या योजना तो मेला की संपल्या. आता अधिपतीने योजना केली आणि तो मेला आणि योजना संपली. मग जर योजना सक्सेसफुल होऊ शकत नाही म्हणून बायबल सांगतं योजना आखणं माणसाच्या हातामध्ये पण जिभेने उत्तर देणं परमेश्वराकडे. मग विचार करा, योजना करणाऱ्या अधिपतीवर भरोसा ठेवायचा का जिभेने उत्तर देणाऱ्या देवावरती भरोसा ठेवायचा? जिभेने उत्तर देणाऱ्या देवावर भरोसा ठेवणं याच्यामध्ये तुमचं नुकसान नाहीच आहे. हालेलुया. प्लॅन करा जीवनासंबंधानं पण लक्ष मात्र देवाकडे राहू द्या. रोज काय प्रार्थना करायची? देवा असा असा प्लॅन अधिपतीनं केला पण तू त्याला जिवंत ठेव. ही योजना असली पाहिजे. हे तुमचं मागणं असलं पाहिजे. माझ्या जीवनासंबंधीचे जे प्लॅन अधिपतीने केले, मी केले, अधिकाराने करून ठेवलेले आहेत, त्या अधिकाराला तू जिवंत ठेवलं तर तो योजना सिद्धीस नेणार आहे. अन्यथा तो व्यक्ती गेला तर व्यक्तीचे प्लॅन त्याच्याबरोबर निघून जातात. लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचे कितीही मोठे तुम्ही प्लॅन केले परंतु जर प्रभूनं तुम्हाला कृपा पुरवली नाही, देवानं तुम्हाला शक्ती पुरवली नाही, देवानं तुम्हाला ताकद दिली नाही तर तुम्ही कसं काय करू शकता? विचार करा. नबुकदनेस्सर राजा त्या तटावरती आणि फिरताना म्हणतो, हे एवढी सुंदर बाबेल नगरी मी माझ्या हाताने निर्माण केली. आणि इकडं देव त्याला म्हणतो, तू किती सुंदर निर्माण केलं, एवढा सुंदर प्लॅन केला. माझा प्लॅन तुझ्यासाठी रानामध्ये जाऊन तू 7 वर्ष गवत खायला पाहिजे. काय उपयोग झाला? एवढा मोठा राजा इतके प्लॅन करतो, हे राज्यावर स्वारी, त्या राज्यावरती स्वारी, इकडचं हे आणायचं, तिकडचं ते आणायचं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठतो आणि रानामध्ये गवत खायला जातो. अधिपतीच्या योजना संपतात, परमेश्वराच्या योजना टिकतात, वाढतात. आणि इकडं दाविदाच्या बाबतीमध्ये आम्ही देवाची योजना पाहतो. रात्री दावीद झोपतो, सकाळी शमूएलाला देव सांगतो, इशियाच्या घरामध्ये जा, त्याच्या घरामध्ये एक मुलगा आहे आणि त्या मुलाला तुला राजा बनवायचं. तो गेला, 7 मुलं त्याच्या समोर आली. एकेका मुलाकडे पाहतो, देवा मला तर वाटतं ही, अरे बाबा माझी योजना त्यांच्याकडे नाही, माझी योजना बरोबर मी करून ठेवलेली आहे. शेवटी 8व्या मुलाकडे येतो आणि देव म्हणतो, याच मेंढर चारणाऱ्यांसाठी माझी योजना आहे. आणि इकडं राजा जो दावीद आहे सकाळी मेंढर चारत होता, पण मेंढर चारून घरी आला तर बघतो काय, त्याच्याकडं कॉल लेटर. कोणतं? गव्हर्नमेंटचं नाही, गव्हर्नमेंट म्हणूनच कॉल लेटर. आता तर गव्हर्नमेंट सर्व्हिसचं जर कॉल लेटर आलं तर किती, आम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसचं कॉल लेटर आलं. इकडं याला देवानी गव्हर्नमेंटच बनवून ठेवलं होतं. लक्षात ठेवा, अधिपतींवर भरोसा ठेवू नका, त्यांच्या नाकपुड्यातला श्वास देवाचा आहे, पण देवावरती आशा ठेवणारे ते धन्य. कशाच बाबतीमध्ये? आपल्या अधिपतीवर भरोसा, देवावरच विश्वास ठेवायचा. मी अजून तुम्हाला हे सांगतो, नुसतंच गव्हर्नमेंट सर्व्हिसची पण आशा करू नका. सांगायला वाटतं नाही गव्हर्नमेंट, मला जर तुम्ही बघितले ना की उघडल्या जो सकाळी मी उठलो तर जवळजवळ 200-250 रिक्वेस्ट असतात. आणि त्याच्यामध्ये आम्हाला भाडं भरून आम्ही थकलोय, 4-4 महिन्याचं भाडं थकलंय. पाळक साहेब आता तुम्ही प्रार्थना करा आमचं स्वतःचं घर, भाडं भरता येत नाही पण स्वप्न काय, स्वतःचं घर असा. मग विचार करा, प्रत्येकाला स्वतःचं एक स्वप्न आहे, पण ती स्वप्न कोण म्हणतं गव्हर्नमेंट सर्व्हिस, कोण म्हणतं की मला घर असलं पाहिजे. ही सगळी स्वप्न पूर्ण करणार कोण या गोष्टीचा पुरवठा करणार आहे? तुमच्याकडे तर ताकद नाहीये, तुमच्याकडे मर्यादा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जो असाधारण कर्तृत्व करतो तो देव आहे. हालेलुया. देवाकडे असाधारण कर्तृत्व आहे.
मग तुम्ही हा विश्वास ठेवून चालू नका की माझ्याकडचा पुरवठा मर्यादित आहे आणि प्रभू मला कसं देणार आहे. मी अशा पण अद्भुत साक्ष पाहिल्या. मला आठवतं कुणीतरी एकाने मला रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्याने सांगितलं होतं की आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहतो आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही पुष्कळ वर्ष राहिलेलो आहे, पण आम्ही आता प्रार्थनेमध्ये आहोत आणि देवानं प्रार्थना तुमच्याकडनं करून घ्यायला सांगितली की प्रभू आम्हाला स्वतःचं एक सुंदर घर देणार आहे. आणि मग मी प्रार्थना केली आणि ते विसरून गेलो. आणि विसरून गेल्यावर त्या व्यक्तीचा मला काही दिवसांनी कॉल आला. म्हटले पाळक साहेब तुम्हाला आठवतं का तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली होती की घर असावं. तर आम्ही पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होतो, पण अचानक आमची जमीन आम्हाला परत मिळाली आणि ती विकली आणि स्वतःचा बंगला आम्ही घेतला. का जेव्हा देवावरती तुम्ही भरोसा ठेवता तेव्हा ते घडलं जातं. काय अधिपतीवरती भरोसा ठेवायचा आणि तुमच्या कुवतीवर पण लक्ष केंद्रित करू नका. तुम्ही म्हणाल नाही आमच्याकडं असंच आहे, आमच्याकडं तसं आहे. तुमच्याकडं असं तसं असलं तरी माझ्याकडं माझ्या देवाकडं तसं तसं आहे बरं का, आणि ते सगळ्यात भारी आहे. हालेलुया. असं तसं करत बसू नका नाही का, आमच्याकडे एवढं तेवढं आहे. अहो एवढं तेवढं नाही, देव सगळ्यात उत्तम पुरवठा आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये कुठल्याच बाबतीमध्ये कशाचाच विचार करू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या लेकरांच्या बुद्धीकडे पण जाऊ नका. कधी कधी येतं डोक्यामध्ये कसं व्हायचं. आमच्या आईला माझ्यापेक्षा छोटा होता ना शिरीष, माझा धाकटा भाऊ, त्याची लई काळजी असायची. शाळेमध्ये 8वीत त्यांनी शाळा सोडली, त्याला मी खूप मारलं. शाळा शिकायला पाहिजे, शाळा शिकायला पाहिजे. तर म्हटलं गेला फाशीचा दोर लावला ते पंख्याला, म्हटलं मोरून जातो. म्हटलं मर पण शिक. मग आई म्हटली नको मारू, सोडून टाक. मग म्हटलं याला फुकट फिरू द्यायचं नाही. म्हटलं ठीक आहे, आता काम सोडलंस ना तू, चल तुला कामाला लावतो. मग त्याला वॉचमॅनच्या कामाला लावलं सिंध कॉलनीमध्ये. आता तो ऑलरेडी भित्रा होता. अशी मोठी कॉलनी असायची. तो सायकलवर चक्कर मारून आला आणि कोणतरी जवळून गेलेलं बघितलं आणि तापाने फडफडून पडला, भूत दिसलं म्हणून. तेही काम सोडून दिलं. आमच्या आईला त्याची खूप काळजी होती. ती म्हणली कसं काय करायचं, याचं शिक्षणात डोकं चालत नाही, काय नाही काय नाही. आणि मग त्याला रिक्षा, मग त्याने माळिका. मी स्वतःचं किर्लोस्कर जे होते शंतनुराव किर्लोस्कर, त्याचा बंगला होता. आणि मग ते मला पण माहिती होतं की त्याच्या बंगल्यात काम करणारा तो कंपनीत कामाला लावतो. मग मी तिथं कामाला लागलो की चला, कारण आधीचा माळी होता, त्या माळेने तो कंपनीत त्याला कामाला घेतलं. आणि मग मी पण माळी काम करायचो. मग मला सांगितलं अरे शंतनुराव किर्लोस्करच्या बंगल्यामध्ये काम करतो. मला तर स्वप्नच होतं. आणि गेलो तिथं कामाला. आणि मग तिथं कामाला लागल्यावर मला असं वाटलं मी शिक्षण घेतो, याला लावून टाकावं. मग याला तिथं लावलं, शिरीषला आमच्या कामाला लावलं तिथं. आमच्या आईला फार काळजी होती त्याची की कसं व्हायचं त्याचं. बरं हा बाबा तिथं गेला तर 4 कामगारात संप करून तिथं पण काढून टाकलं. 4 कामगारांमध्ये संप करून मोकळा, त्याने लाद घालून आकलून दिला. म्हटलं घरी. शंतनुराव किर्लोस्करचं काम तर मिळालं नाही, हा असाच. आता प्रश्न पडला हे कसं व्हायचं. पण लक्षात घ्या, हे तो सगळं करताना आमचं सारं फोकस देव 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 परमेश्वर परमेश्वर परमेश्वर. कामाकडे जास्त लक्ष नव्हतं, पण सेवेकडे जास्त होतं. परिणाम काय झाला, देवाचं प्लॅन, देवाची योजना काय होती, त्याला एक गव्हर्नमेंट जॉबची बायको मिळाली ना. हालेलुया. म्हणजे देव तुमची, म्हणून म्हणतो बुद्धीवर पण जाऊ नका. तुमची बुद्धी किती आहे, तुमची शक्ती किती, तुमची ताकद किती आहे, तुमच्या मर्यादेच्या पलीकडे देव तुम्हाला देतो. याचा अर्थ मी असं म्हणत नाही बरं का पोरांनो शिकू नका तर सर्विसली बायको करा. आता तुमचं लई कठीण आहे बरं का, आता तुम्हाला फार कठीण आहे. शिक्षण घ्याच बाबांनो. सगळे शिरीष होणार नाही, एकच शिरीष, एकच दावीद, एकच योसेफ. नाहीतर बरेच म्हणतील बरी चांगली आयडिया सांगितली, नरसिंगराव बनवून टाकावं. नाही, शिक्षण घ्यावंच लागेल. पण माझं सांगण्याचं तात्पर्य, जिथं तुमची बुद्धी थांबती तिथं देव तुम्हाला मदत करतो. 100%. ते मला काही लोकांना जे कमी दिलं ना त्याची कमी पण देव काढून टाकतो. काही गोष्टी कमी आहे तुमच्याकडं आणि ते मुद्दामून देवाने तुमच्याकडे कमी ठेवलं. का माहिती का, की ते कमी देवाशिवाय कोणीच काढू शकत. काही कमी असतं ते देवच काढतो. मग तुम्ही अधिपतीकडे नाही बघायचं, देवाकडे पाहायचं. शंतनुराव किर्लोस्कर माझ्या भावाला नाही जॉब देऊ शकला, पण देवानं दिलं ते सगळ्यात बेस्ट. तुमच्यासाठी प्रभू सगळ्यात उत्तम देणार, बेस्ट मधलं बेस्ट तुमच्याकडे असणार आहे. मग देवाची आशा धरा, कोणाची आशा धरू नका. आणि लक्षात ठेवा, तुमची आशा तुम्हाला वर घेऊन जाते. देवावरची आशा बरं का, माणसाची आशा माणूस गाळात, तुम्ही पण गाळात नाही का. ते अहो करणारच होतो, पण काय सांगू, एवढा मोठा लॉस झाला तर तुम्हीच उसने द्या. मदत करायची होती तुम्हाला, पण आता नाही करू शकत.
पण जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता ना, त्यास देव तुम्हाला चांगल्यातलं चांगलं देत असतो. म्हणून ज्याच्या नाकपुड्यातला श्वास देवाच्या हातामध्ये आहे, तो प्लॅन योजना केल्या आणि त्याच्या योजना तो मेल्यावरती संपून गेल्या. सगळ्यांच्या योजना मेल्यानंतर संपतात, परंतु जिवंत ठेवणाऱ्या देवाकडे तुमचं लक्ष असू द्या. तर तिसरी गोष्ट वाचूया आता. देवावरच का भरोसा ठेवायचा? स्तोत्र 146 आणि त्याचं 5 वचन वाचा. ज्याच्या सहाय्य करिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे. ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. आता एकदम सुंदर सांगितलं. आधी तुम्ही अधिपतीवरती विश्वास ठेवला. अधिपती म्हणजे आम्ही म्हणतो नाही, चांगल्या ट्युशन मध्ये त्याला पाठवा, चांगल्या ट्युशन मध्ये पाठवा, साध्या ट्युशन मध्ये पाठवा. त्याला ट्युशन घेऊन घेऊन तुम्ही फक्त एक घड्याळ बनवून ठेवलेला आहे, तो टायमानुसार पळत राहतो आणि सगळं झाल्यावर तुम्हाला अरे काहीच नाही. पण ज्याचं सहाय्य करण्यासाठी याकोबाचा देव आहे. ऐका बरं का, याकोबाच्या देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? याकोबाचा देव याकोबाला गर्भापासून सहाय्य करत आला. कसं तुम्ही म्हणाल गर्भापासून त्याला कसं सहाय्य करत होता? प्रभूनं तिथं सांगितलं रेबिकेला, तुझ्या पोटात 2 राष्ट्र आहे आणि म्हटला वडील धाकट्याची सेवा करेल. म्हणजे गर्भात असतानाच देवानं त्याचं सहाय्य करायला सुरुवात केलं. तुला तुझा भाऊ पुढे जाऊ दे. ऐका बरं का, तुझा भाऊ गर्भातूनच तुला पुढे जाऊ देणार नाही, पण मी तुला पुढे घेऊन जाणार आहे. ऐका, या जगामध्ये काही लोक तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत आणि तसे लोक असणार आहेत. ते कोणी नसणार आहे, ते तुमच्या जवळचेच असणार आहेत. जसं योसेफ जवळचाच आहे. जन्माला आला म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्हाला सगळे पुढे जावा? ते फेविकॉलची जाहिरात आहे, नाही का, त्याच्यात असतं आगे जाओ आगे जाओ आगे जाओ, ते जातं, ते फेविकॉलची जाहिरात आहे. बाकी तुम्हाला कोणी पुढे जाऊ देणार नाही. सगळे लोक तुम्हाला मागं खेचण्याचा प्रयत्न करतील, पण याकोबाचा देव तुम्हाला पुढे नेणार. तुम्ही काम करता, कामाच्या ठिकाणात तुम्हाला हा अनुभव येणार आहे. आज सकाळीच मी ते ऐकलं. रडत होती एक मुलगी माझ्या, आणि मला ते दुसरा जॉब मला मिळावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण माझे सहकारी माझ्याबरोबर चांगलं बघत नाही. मी हार्ड वर्क करते, परंतु त्या ठिकाणामध्ये बाकीच्यांचं प्रमोशन झालं पण माझं प्रमोशन होत नाही. नाही करणार तुमचा बॉस तुम्हाला मदत, सहकारी तुम्हाला आणि खड्ड्यामध्ये घालतील. ही परिस्थिती जगात सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे. कोणी सुद्धा तुमची मदत करणार नसणार आहे. आणि तुम्ही का लोकांकडे मदतीच्या अपेक्षेनं पाहतात? बायबल सांगतं याकोबाचा देव, वाचा बरं, ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. धन्य बना. धन्य म्हणजे आशीर्वादित. कोण आशीर्वादित होणार आहे? याकोबाच्या देवावरती भरोसा ठेवा. काय याकोबाचा देव तुम्हाला सांगतो? त्या देवानं गर्भात तुमच्यासाठी प्लॅन करून ठेवलेला आहे. तुमच्यासाठी गर्भातच प्लॅन केलेला आहे. तुम्ही काय व्हावं हे गर्भाशयात आहे. आणि विचार करा, तुम्ही तुमच्या लेकरांसाठी सुंदर प्लॅन करता बरं का, आणि तुमच्याकडं जे प्लॅन आहेत ना, ती तुमची मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे नाही तुम्ही करणार. तुमच्या मुलानं जर तुम्हाला मोबाईल मागितला ना, तर तुम्ही छोटासा घेऊन देणार आहे. सगळेच आयफोन घेऊन देणार नाही, ती तुमची मर्यादा आहे. तुमच्या मुलानं जर कपडे मागितले तर तुम्ही तुमच्या ताकदीप्रमाणे, म्हणजे तुमच्याकडे प्लॅन आहे. पण शास्त्र सांगतं याकोबाच्या देवाकडं गर्भाशयातच प्लॅन आहे. काय? वडिलांना धाकट्याची सेवा करावी. मग एवढा सुंदर प्लॅन घेऊन तुम्ही जन्माला आलेला आहात. आहात कुठं तुम्ही? देवाचा प्लॅन आहे. तुम्हाला लोकांनी मूर्ख ठरवू द्या. शाळेत गेल्यावर तुम्हाला सर म्हणतील हे गाढव आहे, हा तुमचा प्लॅन आहे. पण देवाने काही मला गाढव म्हणून नाही प्लॅन केलं, देवानं मला राजा म्हणून प्लॅन केलं. त्याचं बाप म्हटलं ना, दावीद काही राजा होण्याच्या लायकीचा नाही, 7 पैकी 1 कुणाला तरी बनवून टाक राजा. माझ्या दृष्टिकोनात तो गाढव आहे, मेंढरा चारणार आहे. पण देवाचा प्लॅन काय? देवाचा प्लॅन मी त्याची मदत करणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगामध्ये ज्याची मदत करणारा कोणी व्यक्ती नसतो, त्याची मदत देव करत असतो. देव मदत करतो बरं का. आणि देव मदत करत असताना देवाची मदत तुटपुंजी नसती बरं का, तुटपुंजी नसते. देवाची मदत तो म्हणतो एवढं दाबून हलवून शिगोशिक. देवावर आशा ठेवा.
एक दिवशी तुमच्या घरातले आशीर्वाद पाहण्यासाठी लोक तुमच्या घरात गर्दी करतात. आमेन. देवाची आशा धरा. आज बाहेरून लोक लांबून लांबून इकडं आले का माहिती का? या चर्चचं वैशिष्ट्य आहे, हे कधी अधिपतींवर भरोसा ठेवला नाही, देवावर भरोसा ठेवला. आणि देवावर भरोसा ठेवल्या कारणानं लोक इथं पाहायला येतात काय, याकोबाचा देव किती मोठा आहे. आमेन. अहो मग या जर मंडळीला हे आशीर्वाद आहे तर तुम्हाला आशीर्वाद नाही का? तुम्ही भाग नाही का त्याचे? आमेन. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी प्रभूला समोर ठेवून त्याची आशा धरायची. कोणता? आणि ती आशा धरत असताना याकोब हा शब्द डोक्यामध्ये ठेवायचा. आमेन. मी याकोब आहे आणि मी याकोबाचा देव मला साहेब म्हणून म्हटलं. अब्राम, इसाक आणि याकोबाचा याकोबाचा देव. तुम्हाला जेव्हा याकोब ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येते, काय याकोबाच्या संबंधानं, काय त्याचं वैशिष्ट्य, कशा पद्धतीने याकोबाच्या देवानं त्याचं सहाय्य केलं, ऐका बरं का. इकडं ज्येष्ठपणाचा अधिकार जो प्रभूनं गर्भाशयात त्याला दिलेला आहे, नीट ऐका. तुम्हाला देवाने एक आशीर्वाद देऊन जगामध्ये पाठवलेला आहे, एक स्पेसिफिक आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद तुमच्याकडे येऊ नये म्हणून या पृथ्वी तलावर अनेक लोक, सैतान त्यांचा ताबा घेतो. जसं योसेपाच्या बाबतीत, योसेपाला देवाना तू 11 पेंड्या तुला नमन करतील. आता नमन करतील म्हणजे अशाच नमन करणार आहेत का? 11 पेंड्या आधी बोखंडी बसतील, मग ते नमन करतील ना. आता 11 पेंड्यांनी काय केलं, आधी त्याला विकायला लागलं, खड्ड्यात टाकलं. मग तो म्हटलं बरं झालं बाबा, 11 पेंड्या मला नमन करणारे. भावाला स्वप्न सांगितलं, भाऊ म्हटलं आम्ही नमन करणार का? मग तुला बघतो की बरोबर. आणि ते दिवसच येऊ देत नाही की ज्या दिवशी आम्ही तुझ्यासमोर झुकून तुला राजा म्हणू, तुला अमकं म्हणू. आणि मग त्यांनी प्लॅन केला. त्यांनी खड्ड्यात आधी म्हटले मारून टाकू, मग म्हटले खड्ड्यात टाकू. आणि मारत असताना विचार, अरे विकूनच टाकू ना, पैसे येतील. मग त्याने त्याला विकलं. पण विकलं हे कशासाठी? हा त्यांचा प्लॅन नाही, हा देवाचा प्लॅन आहे. काही गोष्टी तुम्हाला देवानं यासाठी ठेवल्या, ते त्रास देणारे लोक तुमच्या जीवनात असावेत. कशासाठी? 11 पेंड्याने तुम्हाला नमन करावं याच्यासाठी आहेत. ते काय तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. या 11 पेंड्याने एक दिवशी तुम्हाला नमन करावं. म्हणून लक्षात, त्रास देणाऱ्या लोकांबद्दल कुरकुर करू नका. मग याकोब, योसेफ काय म्हणतात, अरे रडू नका, देवाची योजना होती. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, आत्ता जे तुम्हाला रडवतेत ना, एक दिवशी तेच येऊन तुमच्या गळ्यात पडून रडतील. आमेन. आत्ता जे तुम्हाला नंतर तेच येऊन तुमच्या, योसेफाचे भाऊ रडले की नाही त्याच्या गळ्यात पडून. येस. म्हणून आत्ता रडा, पण ते दिवस प्रभू तुमच्यासाठी आणेल की त्या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला उंच करेल. हालेलुया. आणि इतकं उंच करेल, इतकं उंच करेल ना, की त्या दिवशी लोकांना पण कळेल याकोबाचा देव याच्या सहाय्यासाठी. आमेन. देवाचा प्लॅन घेऊन याकोब जन्माला आला आणि पुढे घेऊन चालला. ज्येष्ठ पण विकलं, त्याच्या बापानं त्याला आशीर्वाद दिले, एसावानं त्याच्या संबंधानं वैर धरलं. शास्त्र सांगतं एसावानं वैर धरलं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जगामध्ये एक विजन, एक स्वप्न, देवाची योजना घेऊन जगत असता, तर तुम्हाला अवतीभोवती वैर धरणारे लोक दिसणारच आहेत. वैर असणारे, धरणारे तुमच्या संबंधानं वैर. मग तुम्ही म्हणता हे वैर लोकांनी आमच्या संगती, याचं कारण तुम्हाला माहित नाही का? अहो तुमच्याकडे देवाचं प्लॅन आहे. हालेलुया. तुमच्याकडे देवाची योजना आहे. आमेन. ज्यांच्याकडे देवाची योजना आहे लोक त्यांचंच वैर धरतात. हालेलुया. किती सुंदर आहे. ज्यांच्याकडे देवाचं प्लॅन आहे, त्यांचंच वैर धरणार आहे. ज्यांच्याकडे योजना नाही त्यांना काय, सैतान कोणाच्या मागे लागणार आहे? देवाची योजना. दारुड्याच्या मागे लागेल. चला तू दारू पितो, तो जाऊ, हे माझंच आहे, हे माझंच बाळ आहे, ह्याच्या काय नादी लागायचंय? कुठं सकाळी उठल्यावर तो दारूची बाटली लुलुलू पी, त्याची काळजी घेतो, त्याच्या नाही मागे लागत. मग कोणाच्या मागे लागतो? जो दारूच्या गुत्त्यावर येत नाही त्याच्या मागे लागतो ना. ते सैतानाचा प्लॅन आहे, त्याला नाशामध्ये आणायचंय. मग विचार, आता देवाची एवढी सुंदर योजना तुमच्यासाठी, मग सैतान तुमच्या मागे नाही लागणार? अहो ही लक्षात घ्या, गणित त्या तुमचं झगडणं रक्त मांसावर नाही, सत्ता अधिकार आकाशातील दुरात्म्यांवर. अधिपतींवर भरोसा ठेवू नका. आमेन. तुमचं झगडणं त्यांच्या बरोबरच आहे. ते अधिपती देवाची योजना सफल होणे म्हणून प्रयत्न करणार. आता कोण अधिपती आहे? योसेपाचे भाऊ त्याचे अधिपती आहे. त्यानंतर मी पाहतो याकोबाचा भाऊ एसाव त्याचा अधिपती आहे. तर तो त्याच्यावर भरोसा ठेवू नको, तो काय तुझा घात करणार आहे. मी सांगितलं ना, वडील धाकट्याची सेवा करेल म्हणजे करणार आहे. आमेन.
त्याने वैर धरू दे, तुझ्या मागं लागू दे आणि हे सगळं करू दे. मग कधी येणार आहे तो समय? आता तो समय हा तिथून पळाला. कधी कधी पळावं लागतं बरं का. त्याने ठिकाण सोडलं, पळाला आणि गेला. आणि त्या गेल्यावरती आम्ही पाहतो की लाबानाच्या घरी गेला. लाबानाच्या घरी गेल्यावर त्या लाबानाच्या घरामध्ये चाकरी करायला लागला. 7 वर्ष राहेलसाठी, 7 वर्ष लेयासाठी, 14 वर्ष गेली अशीच. आणि देव काय म्हटला? वडील धाकट्याची सेवा कर. आणि घडलं काय? हा जाऊन तिथं चाकरी करतो, मेंढर चारण्याचं काम करतो. त्याच्या सासऱ्याने त्याला फसवलं, दुसरीच पोरगी दिली आणि मग त्याला नाराज झाला. तो म्हणला पाहिजे अजून 7 वर्ष, अजून 7 वर्ष. त्यांनी त्यावेळेस पद्धत होती बरं का, ही पाहिजे ती पाहिजे करून त्यांनी केलं ते 2-2. पण त्याच्यानंतर आम्ही पाहतो की आता तो म्हटला की नाही, तू माझी खूप चाकरी केली, आता काय कर माहिती का, तुझी संपत्ती वेगळी व्हावी आणि माझी संपत्ती वेगळी व्हावी. आपण एक ॲग्रीमेंट करू. कोणतं ॲग्रीमेंट? याकोबाचा देव ज्याचं सहाय्य करतो त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. थोडला एक काम कर, जे ठिपकेदार मेंढरं येतील ना, आणि ती मेंढरं तुझी, आणि जी साधी मेंढरं आहेत ज्यांच्या अंगावर ठिपके नाहीत ती मेंढरं माझी, आणि तुझी मेंढरं आणि आता देवानं ठरवलं याचं सहाय्य करायचं. इकडं पानवट्यावरती बकऱ्या आल्यावर देवाने त्याला आयडिया दिली, तुला ठिपकेदार मेंढरं कशी जन्माला आणायची ना, असं पूर्वीच्या दिवसामध्ये होतं बघा. त्या प्रेग्नंट स्त्री असायच्या ना, तर ते काळं पोरगं मागून जात होते. हा, ते काळं गेलं तर पोरगं काळं होतं असं म्हणायचे ते म्हणायचे बघा त्या टायमाला. म्हणजे या असलं कोणी जवळून जवळ. आता तिकडं याकोबानं सेम फॉर्म्युला वापरला. कोणता? त्यानं त्या बकऱ्यांना पानवट्यावर प्रेग्नंट असताना नेल्याबरोबर तो काय करायचा की त्या ठिकाणामध्ये त्या काठीला ठिपके ठिपके मारायचा आणि त्या काठ्या त्याच्या समोर ठेवायचं, पाणी पाणी प्यायला लागल्याबरोबर. आणि देवाने त्याचं सहाय्य केलं. आतमधली सगळी मेंढरं आता ठिपकेदार मेंढरं जन्माला आली का, ज्याचं सहाय्य याकोबाचा देव करतो तो धन्य. जर तुमचं सहाय्य देव करत आहे तर जगामध्ये तुमच्यासारखं श्रीमंत कोणी नाही. देव तुम्हाला धनवान करणार आहे. सासऱ्याला मोठा प्रश्न पडला, यानं काय जादू केली आणि सगळी मेंढर कालपर्यंत काळी मेंढर होती, ती पांढरी हे ठिपकेदार मेंढर कशी काय जन्माला आली? त्यास तो याकोब, तो माझं सहाय्य करणारा माझा देव आहे, तुमचं सहाय्य करणारा तुमचा देव आहे. याकोबाचा देव तुमचं सहाय्य करणार आहे. अधिपतींवर भरोसा ठेवू नका. देव तुम्हाला चांगले चांगले प्लॅन देणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं तुमची संपत्ती वाढवायची. लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला गरीब ठेवायचं नाही आणि राहू पण नका बरं का. श्रीमंत व्हा. इस्रायल लोक मिस्रातनं येताना भट्टीचे कामगार, भट्टीवाले नाही का, भट्टीचे कामगार येताना सोनं घालून आले. हो, वर्शिप करायला निघाल्यावरती असं लिहिलंय की ते वर्शिप करायला निघाल्यावरती त्यांच्या अंगावरती दागिने होते आणि त्या लोकांना कळलं पण नाही. अहो, वीटभट्टी कामगार आणि आता यांच्या अंगावर दागिने कसे? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूवरती भरोसा ठेवताना देव तुमचं टोटल लुक चेंज करतो. का? कारण देवाला तुम्हाला श्रीमंत करायचं असतं. म्हणून शास्त्र काय सांगतं? ज्यांचा भरोसा याकोबाच्या देवावरती, याकोबाच्या देवावरती भरोसा ठेवा. कधीच तो देव तुमची पसगत होऊ देणार नाही, कधीच तुम्हाला देव आणि त्या ठिकाणामध्ये खाली पडू देणार नाही. म्हणून याकोबाच्या देवाकडे मदतीची अपेक्षा करा. कोणाकडे करा? याकोबाचा देव. याकोबाच्या देवाकडे पहा. तुमच्या लेकरांना याकोबाचा देव दाखवा. आमेन. लहानपणापासून त्यांना याकोबाचा देव दाखवा आणि तुमचं पण लक्ष याकोबाच्या देवाकडे लागू द्या. आमेन. मला चांगलं आठवतं की मी हा उपदेश, ठिपकेदार मेंढर, हा उपदेश पहिल्यांदा सतीश राय बोर्डे यांच्याकडनं ऐकला होता. ते विश्वासा संबंधानं. आणि त्यावेळेस मला वाटतं नुकताच मी काहीतरी 10वीला वगैरे असेल आणि तो संदेश ते सांगत होते. तर ते चित्र मी माझ्या डोळ्यासंबंध, ते म्हटलं की नाही, असं तुम्हाला तुमच्या जीवनाचं चित्र करावं लागतं. आणि 10वीला असल्यावर विचार करा की काय शिकवल ते लक्षात ठेवतं नाही का, आणि तसंच करेल. आणि मिरॅकल सगळ्याला पाहिजे असतं. त्या दिवसापासून मी तशीच प्रार्थना करत होतो बरं का, जशी मला आवश्यक होती माझ्या सगळ्या जीवनासंबंधानं. आणि माझ्या मित्रांशी बोलताना सुद्धा सांगायचो की असं असणार आहे.
असं घर असणार आहे. आमच्या आईला सुद्धा सांगायचो, त्यास आमच्या 8 बाय 11च्या 2 खोल्या होत्या, त्यास मी तिला सांगायचो तुझी स्पेशल बेडरूम असणार आहे, भिंतीला असे पडदे असणार आहे. आणि त्या माझ्या मित्राला पण सांगितलं असलं डायनिंग टेबल असेल, असं असेल तसं असेल. जिथं आमचा बाप दारू पिणार होता, घरामध्ये काही नव्हतं, सगळं चित्र. आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर सुद्धा मी कित्येक वेळा त्या इंटरव्ह्यूला गेल्यावर तिथले सुटबुटाचे लोक बघून निघून यायचो, का तर मी सायकलवर जायचो. ते जे लोक यायचे ना ते चांगल्या चांगल्या कपड्याने यायचे, तर मला फेस करता येत नव्हतं. मला वाटलं कधीच हे स्वप्न पूर्ण होणार नाही, पण ते स्वप्न मी वारंवार पाहायचो, बोलायचो आणि विश्वास ठेवायचो देवावरती की देव एक दिवशी ही परिस्थिती बदलणार आहे. वेळ जातो तशी देव परिस्थिती बदलतो. लक्षात ठेवा, व्यक्तीवरती नव्हे, याकोबाच्या देवावरती भरोसा ठेवा, तो मदत करणार. आज जे तुम्ही आहात ते उद्या नसणारच आहे, 100% नसणार आहे बरं का. आज जी तुमची स्थिती ती भविष्यात नसणार आहे. आज अश्रू असतील तर उद्या चेहऱ्यावरती हसू असेल. आज तुम्ही दुःखी असाल पण एक दिवशी आनंदी असाल. आज तुमच्याकडे कर्ज असेल पण एक दिवशी तुमच्या बँकेत पैसे असतील का. मी बोलायचं म्हणून बोलत नाही, मी याकोबाच्या देवाचं विश्वासू पण तुम्हाला सांगतो. खालच्या वचनामध्ये पहा बरं, 6व्या वचनामध्ये काय म्हटलंय. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. त्यानं काय काय निर्माण केलं. आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही, सगळं काही निर्माण केलं. तो सदा आपलं सत्यवचन पाळितो. का देवावरती विश्वास ठेवायचा. कारण तो आपलं सत्यवचन पाळितो. देवानं वचन दिलं म्हणजे पाळणार तो. काही भविष्यवाणी तुमच्या संबंधाने झाले असतील, काही प्रॉफिसीज तुमच्या बाबतीत झाल्या असतील. मग प्रॉफिसी तुमच्या बाबतीत झाल्या म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतं का की देव ही प्रॉफिसी तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार नाही, घडवणार. देवावरती विश्वास ठेवण्याचं कारण काय. देव ती भविष्यवाणी तुमच्या संबंधाने बोलतो आणि कशी प्रॉफिसी पूर्ण करायचं हे देवाला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी तो तुमचं मत पण घेणार नाही बरं का. एकदा देवानं तुमच्या बाबतीत भविष्यवाणी केली की देव तुम्हाला विचारणार पण नाही. मला म्हण तुला पाळक बने मनोज बनतो का. बनतो का म्हणूस तर होता म्हातारा पण झालो असतो नाही का. बनतो का रे बाबा, बनतो. आम्ही लेकराला विचारतो नाही का, काय होतो बाळा. त्याला लहानपणी विचार काय होतो, तो म्हणतो डॉक्टर. आणि रिझल्ट येतो 35%. हा काय डॉक्टर होतो, याला दुसऱ्या शाळेत पण कोण घेत नाही. त्याला ना अजून थोड्या दिवसांनी विचार, 10वी झाल्यावर तर जरा 12वी उद्या मग निर्णय घेतो. आणि 12वी झाल्यावर आता काय करतो म्हटलं ना, काय करावं समजतच नाही. म्हणजे तुमच्याकडे योजना नाहीत. देवाचं तसं नाही. देव बोलतो, ठरवतो आणि वचन पूर्ण करतो. देव बोलला त्यानं ठरवलं आणि ठरवताना तो तुमचं मत लक्षात घेत नाही. हे देवाचं चांगुलपण आहे बरं का. नाहीतर मी देवालाही कन्फ्युज करून टाकलं असतं नाही का. खरं 100% केलं असतं बरं का. त्यांनी जर म्हटलं असतं तुझ्या मनात काय सांग, म्हणू द्यावं तुम्हाला. जसं ज्याला सलमोनाला दर्शन दिलं आणि त्याने विचारलं तुझी इच्छा काय आहे. आमची इच्छा म्हणल्यावर काय मागावं, आरोग्य मागावं का घर मागितलं तर राहता येईल का, मेले तर. बरं आरोग्य मागितलं तर राहायचं कुठं. बरं आरोग्य दिलं आणि घर दिलं तर खायचं काय. एवढं देवाला कन्फ्यूज करून ठेवलं असताना मग देव म्हणतो नको, यांना हे सगळे कन्फ्यूज वाले आहेत, यांना मीच बरोबर आकार देतो. देव ठरवतो आणि तसंच घडलं जातं. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या लेकरांच्या बाबतीत, तुमच्या बाबतीमध्ये देवानं जर काही वचनं तुम्हाला दिली असतील तर तुमचा देव पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. विश्वास ठेवा. त्यांच्या बुद्धीवरती नका विश्वास ठेवू, त्यांच्या ज्ञानावरती विश्वास ठेवू नका, तुमच्या आर्थिक बाबीवरती विश्वास ठेवू नका, तुमच्या शरीरावरती विश्वास ठेवू नका, तुमच्या बँक बॅलन्सवरती विश्वास ठेवू नका. विश्वास फक्त देवाच्या अभिवचनावर ठेवा. का बायबल सांगतं सगळं त्याचं आहे. फार सुंदर म्हटलं. अभिवचन पूर्ण करण्याच्या अगोदर काही गोष्टी तो बोलला. काय म्हटलं त्यानं आकाश काय निर्माण केलं. आकाश कोणी निर्माण केलं. कोणी निर्माण केलं. परमेश्वर. मग प्लेन मध्ये जायचंय का तुम्हाला. येस. मग विश्वास ठेवा ना. सोलापूर मध्ये विमान सेवा चालू होणार आहे. हा जोरात आमेन म्हणावं. मंत्री करणार नाही पण देव करणार.
आता बोललो म्हणजे झाली. Amen. लोक म्हटले तुमच्या ओके ताकद आहे. मी Amen, म्हणतो amen, ओके. Amen. सोलापुरात विमान येणार, Amen. 15 मिनिटात पुण्याला जाणार, Amen. अर्ध्या तासात मुंबईला जाणार. Amen. आहे की नाही? फिरायचं का नाही Yes, तुम्हाला? yes. अहो नुसतंच ते होणार नाही, इंटरनॅशनल Amen, होणार. amen, amen. हे आमचा देव करणार आहे आणि आमचा देव समर्थ का करणार आहे माहिती का? कारण परदेशातल्या लोकांना सुद्धा शिलो चर्चला Hallelujah. यायचंय आणि प्रभू ते करणार आहे. त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. Amen. अभिवचन देवाने आम्हाला दिलं होतं, या सोलापूरमध्ये IT पार्क आणणार. यायला लागलंय का नाही? किती कधी करायचं देवाने केलं का नाही? इंजिनिअरिंग कॉलेज नव्हते, तुम्ही प्रार्थना केली, देवानं अभिवचन दिले. आज 11-12 इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणले. का? कारण देव अभिवचन पूर्ण करणारे तो. आकाश माझं, सगळं माझं आहे. कधी विचार केला होता एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतील? आज नजर मारली तर नुसतं वर गेलो तर बघतोय तर नुसतं बिल्डिंग दिसायला लागल्यात. आणि तुम्हाला वाटलं होतं का एवढी मोठी बिल्डिंग शिलोची होईल? पण देव बोलला होता सगळ्या सेवकांच्या द्वारे, तुम्ही मर्यादित राहणार नाही. देवानं त्याचं अभिवचन पूर्ण केलं. Hallelujah. आज मी तुमच्या संबंधानं पण सांगतो, देव तुमच्या बाबतीमध्ये तो अभिवचन पूर्ण करणार आहे. देव तुमच्या बाबतीमध्ये, तुमच्या लेकरांच्या बाबतीमध्ये, तुमच्या नातवांच्या बाबतीत सुद्धा अभिवचन पूर्ण करणार आहे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये पूर्ण करणार आहे. देवावरती विश्वास ठेवा. Amen. आशा फक्त त्याचीच धर बरं का. Amen. आता ज्यांच्याकडं नातवं नाही त्यांनी म्हणायचं धन्य समजायचं, आता लग्न होणार, नातवंड पण पाहणार, मुलाचं लग्न होणार, म्हणजे प्रभू तुम्हाला किती मोठं करणार आहे. हे Hallelujah. देव सगळं तुमच्या बाबतीमध्ये घडवणार आहे. म्हणून त्याने म्हटलं आकाश माझं, अजून काय माझं? त्यानं आकाश, आकाश, पृथ्वी, समुद्र, पृथ्वी सुद्धा कुणाची हो? परमेश्वराची. मग पृथ्वीवर जे जे तुम्हाला दिसतं ते देवाचं आहे. Amen. कुठं पण गेला आणि बघितलं ना, हे छान घर आहे, पण तो माझंच आहे. Amen. फक्त फेरफटका मारून यायचं, त्या घरावर हात ठेवून यायचं. प्रभू Hallelujah. दिलं, धन्यवाद. Amen. Amen. फेरफटका मारून या बरं का. Hallelujah. फेरफटका मारायचं म्हणजे माझं आहे बरं का. Amen. जॉबला कुठं गेला ना, त्या कंपनीवर हात ठेवून या. Amen. आशा ठेवा, हो त्याला ओळखीची गरज नाही, तिथं जायचं म्हणजे ही कंपनी माझी आहे. खरेदी करताल बरं का बाबा. तुम्ही लय डेंजर लोक आहेत, तुमचा जास्तच विश्वास आहे नाही का. उद्या अंबानीच्या घरावर जाऊन हात ठेवून आला, हे माझंच आहे म्हणून. त्यांनी कुठं रस्त्यावर फिरायचं का? Hallelujah. हे खूप चांगलं आहे हो. Amen. Amen. त्याला असे बोल्ड लोक पाहिजे. असं जाऊन फिरायचं आणि त्यांनी अहो आपण इथं तसंच केलं, आलो एक खिशात रुपया नव्हता आपल्या, सगळे पाडेसिस्ट वगैरे सगळे आपण गोडके लोक सगळे पण आलो होतो इथं. काय होतं आपल्याकडं? आलो आणि ठेवला पाय. त्याने म्हटलं Hallelujah. घेता का? हा घेतो. काय करता? प्रार्थना करतो. ठेवलं पाय. झाली का तुमची प्रेयर? हो झाली की. बसा की सौद्याला, पैसे नाहीत. तरी आज तोंड बघितलं, अरे पैसे नाही, डेअरिंगने मंत्र मारलं. कुठं आम्हाला आमच्या बापाचं द्यायचंय? आमचा बाप द्यायला समर्थ आहे. माझ्याकडे कुठं नाही ते देणार आहे. Amen. दिलं ना प्रभू ना. Hallelujah. चर्च चालू करताना वाटलं का तुम्ही 1.25 कोटीचं चर्च बांधाल, पण प्रभू देत आहे का नाही? Hallelujah. डिसेंबर पुढच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हुसहुस करत बसणार नाही AC चर्च मध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये. कारण देव अभिवचन देतो आणि पूर्ण करतो. Amen. एकदम भारी खुर्च्या, Hallelujah. एकदम सुंदर चर्च असणार हे. Amen. उन्हाळ्यात इथं नसणार, आम्ही प्रभूच्या भवनामध्ये उड्या मारत असणार आहे. का? Amen. प्रभू हे करण्यासाठी समर्थ आहे. Hallelujah. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, देवावरती भरोसा ठेवा. Amen. देव तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहे. Amen. प्रत्येक बरं का. Yes. ज्यांच्याकडे जॉब नसतील त्यांच्याकडे उत्तम जॉब असतील. Amen. 100%. ज्यांचा Amen. बिझनेस फेल गेला त्यांचा बिझनेस पुन्हा एकदा फ्लो मध्ये चालेल. Amen. देव हे करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून Amen. शास्त्र सांगतं सगळं त्याचं आहे. बोट ठेवायचं तुम्हाला काय पाहिजे Amen. ते. पाहिजे त्याच्यावर बोट ठेवायचं. Amen. मला जे जे पाहिजे ते मी बोलून गेलो बरं काय. लिफ्ट पाहिजे, हे पाहिजे, Hallelujah. ते. पैसा, ते शारूनचे वडील एक खोकं लागते, गपरे. तर तिचं बाप म्हणायचं एक खोकं लागते बरं का. त्याला गपरे म्हणायचं, पण छातीत धस व्हायचं. एक खोकं म्हणजे 1 कोट. आणि त्याने प्लॅन दिलं होतं, मी म्हटलं एस्टिमेट दे. मग त्याने 1 कोटी 10 लाख 15 लाख काहीतरी दिलं होतं. आणि तुमची ताकद किती हो. म्हणजे तुमच्याकडे पाहिलं त्यास मला कळलं की नाही हे पॉसिबल नाही.
पण जेव्हा देवाकडे पाहिलं, हालेलुया. आतापर्यंत देवानं काम थांबवलं नाही आणि थांबणारही नाही. थांबणार Amen, amen, का तर पुरवठा करणारा देव, त्याच्याकडे पाहायचं. amen. मला का जेव्हा काम संपायला आलं ना, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असं, मी डोक्याला सारखा हात मारतोय, म्हटले सगळं पाडून का नाही नीट केलं, एवढं भारी झालं असतं. का तर देव मला सांगत आहे, अरे तू तुझ्या बुद्धीवरती, ताकदीवरती, लोकांवर, तुला माहिती आहे का, मी महाराष्ट्रात, भारतात, जगाच्या कानाकोपऱ्यात तुला मदतीसाठी लोक ठेवलेले आहेत. Amen. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हो. हालेलुया. आणि लोक बोलवून बोलून आता चाललेत पोरं 2 वाजता, कारण बोलवले त्यांनी, या पैसे घेऊन जा म्हणून. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, Amen. देवावरती भरोसा ठेवा. Amen. आणि देवासारखा पुरवठा तो सगळं माझं आहे. Amen. ते अभिवचन सांगताना मी म्हणतो, रोज हे सकाळी वाचावर का उठल्यावर हे स्तोत्र वाचा. Amen. आकाश माझं आहे, पृथ्वी, समुद्र, समुद्र पण माझा आहे. Amen. अजून काय, व त्यातील सर्व काही. कशातलं, आकाशातलं, पृथ्वीवरलं आणि समुद्रातलं. Amen. सगळं कुणाचं आहे, परमेश्वराचे. आणि सगळं आमचं तिथंच फिरतं, आकाशामध्ये, समुद्रामध्ये, पृथ्वी. जमिनीवरती सगळी, तो सगळं माझं आहे बरं का. मला सांगत आहे, तुम्हाला सांग, सगळं माझं आहे. काय पाहिजे तुम्हाला सांगा, आणि ते पाहिजे असेल तर माणसाकडे बघू नका, माझ्याकडे बघा. Amen. तुम्ही फक्त हाक मार, मी तुला उत्तर देईन. Amen. काय पाहिजे, काय पाहिजे मागा बघ Hallelujah. देवाकडे. मी सगळं देवाकडं, मी विचार केला की चर्चमध्ये जाताना मग आपली परिस्थिती जरा नाजूकच असेल तर याच खुर्च्या घेऊन जाऊ. पण देव मला नाही, अंदर का सब टोटल चेंज होणार. Amen. सगळं जसं लक्झरी चर्च तसं खुर्च्या पण लक्झरी. का, तुमच्या देवाला फक्त मागणी करायची असते, हालेलुया. त्याला काय करायचं नाही. तुम्ही हॉटेलमध्ये बसल्यावर जशी ऑर्डर देताना तसं दे, प्रभू हे पाहिजे, पण देवाला हॉटेलमधल्या ऑर्डर सारखं देऊ नका, गुडघे टेका. Amen. हालेलुया. तर बरेच लोक तो आग्रह देवाला ऑर्डर भेज दो, नाही, गुडघे टेकावे लागतील, मागावं लागेल. Amen. आणि एक गोष्ट देणार, गुडघ्यामध्ये एवढी ताकद आहे ना, ती जगात कशामध्ये नाही. हालेलुया. त्याच्यासमोर गुडघे टेकायचे, त्याच्यासमोर मागायचं आणि आपलं उत्तर घेऊन पुढे जायचं. Amen. म्हणून अधिपतीवर भरोसा ठेवू नका. कधी न मिळणाऱ्या गोष्टी देवावरती विश्वास ठेवल्यावर प्राप्त होतात. Amen. कधी न मिळणाऱ्या गोष्टी बरं का, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतच नाही. अजून एक गोष्ट, ज्या गोष्टी मिळण्याची तुम्हाला कधी आशाच नसती, अशा पण गोष्टी देव अभिवचनांच्या द्वारे देतो बरं का. 100व्या वर्षी मुलगा होईल, अब्रामाला आशा नाही. सारा तर स्पष्ट म्हणती गर्भाशय बंद झालंय, आता मुलगा होणार नाही हागारेपासून. देव तो देव आहे. तो म्हटला, अब्रामा, आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे मी तुझी संतती करेल. देव बोलला आणि 100व्या वर्षी पूर्ण केलं. हालेलुया. म्हणून त्याच्यावरती भरोसा ठेवायचा. देव बोलतो तर देणार आहे. Amen. म्हणून मला कालच मी असंच युट्यूबला कमेंट चेक करत असतो, त्याच्यात एक कमेंट चेक केली, त्याच्यामध्ये पाहिलं, पास्टर तुम्ही प्रार्थना केली, युट्यूबला मी ते टाकलंय स्टेटसवरती, आज बघितलं का नाही माहित नाही लोकांनी, पण त्याच्यात पाहिलं 10 वर्ष माझ्या मुलीला मूल होत नव्हतं, पण तुम्ही प्रार्थना केल्यावर 10 वर्षानं देवानं माझ्या मुलीला मूल दिलं. का, देव अभिवचन पूर्ण करतो. डॉक्टरकडे बघू नका, डॉक्टर तुम्हाला सगळं नकारात्मक सांगतील. कुणीतरी मला सांगितलं की माझा प्रॉब्लेम आहे, आणि डॉक्टर ते आणि म्हटले की तुला लेकरू नाही होणार आहे. पण आम्ही तुमच्या चर्चमध्ये येऊन गेलो, आशेनं आलो होतो, वाटलं नव्हतं जाताना आशीर्वादित होऊन जाईल. आमचे रिपोर्ट्स आमच्याकडे होते की लेकरं होणार नाहीत. पण जसं तुमच्या चर्चमध्ये येऊन गेलो आणि प्रभूनं त्याच्यानंतर 2 महिन्यात परिस्थिती बदलली Hallelujah. आणि आता देवानं मुलगा देऊन मला आशीर्वादित केलेला आहे. Praise God. परवा अजून कोणीतरी एकाने सांगितलं, एक बरेच दिवसा 3 मुली येतो, मुलासाठी प्रार्थना करा, पाळक साहेब मुलगा द्यावा म्हणून. दे म्हटलं देवा एकदाच. तिने मेसेज केला, देवाने मुलगा दिला, Hallelujah. सगळं त्याच आहे हो, मागता काय Amen. तुम्ही. म्हणून हे डिप्रेशन काढून टाका डोक्यात. नाही कधी तो आणतो, नाही आता तुम्हाला नाही होणार, तुमचं असं नाही होणार, तुम्हाला घर नाही मिळणार, बँकेनं लोन, चैतन्य काय काय नाही, तुमचं हे खराब आहे काय सिबिल, आणि कशाला करता हो एवढं खराब, भरा ना वेळच्या वेळी हप्ता.
आणि सगळ्यात सोपा मार्ग, सिबिल खराब आहे पाळक साहेब तुम्ही अरे ठेवा रेकॉर्ड जरा चांगलं, पण घाबरू नका. तरी सिबिल खराब असलं तरी तुमचा देव तुमचा पुरवठा आहे. देव तुमचा पुरवठा आहे, काळजी करू नका. तो अभिवचन देतो आणि पूर्ण करतो, म्हणून डिस्टर्ब होऊ नका. जाताना एक आशा घेऊन जायची, काय नाही सगळं बदलणार आहे देव, आणि याच विश्वासानं गेल्यावर बदलणार आहे बरं का. तुम्ही आला आणि मग जाताना हा नुसता उपदेश ऐकला फार छान नाही, हो काय छान नाही, छान तुमच्या जीवनात घडलं पाहिजे. अभिवचन देव पूर्ण करणार आहे. आज 6 वचन अजून वाचा. त्यानंच आकाश, पृथ्वी, समुद्र 7 वचन व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळितो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास बस तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो. आता देवावरती तुम्हाला का भरोसा ठेवायचा? तो उत्तम न्यायाधीश आहे. हालेलुया. देव कोण आहे? उत्तम न्यायाधीश. उत्तम न्यायाधीश यासाठी की तुम्हाला छळणारे लोक जगामध्ये असतात आणि छळणाऱ्या लोकांसमोरच तो तुम्हाला उंच करतो. हालेलुया. म्हणून असं म्हणून प्रार्थना करू नका, देवा छळणाऱ्यांचीच तोंड बंद कर, त्यांना त्यांचे डोळे राहू द्या, त्यांचे कान राहू द्या, त्यांची जीभ शाबूत राहू द्या, जेवढं त्यांना तुम्हाला छळायचं तेवढं छळू द्या. एक दिवशी प्रभू या छळणाऱ्या लोकांसमोर तुमचा न्याय, वाचा बरं वचन. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो. कसा न्यायनिवाडा करतो? दानिएलच पुस्तक 3 अध्याय 28 पासून काही वचन वाचा. दानिएलच पुस्तक 3 अध्याय 18-23 पहा. दानिएल 3. ते कसंही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची 28 वाचा बरं. तेव्हा नबुकदनेसर म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावयाची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. आता काय म्हणतो? त्यांच्या देवानं आपला दिव्यदूत पाठवून सोडविले आहे. त्याचा धन्यवाद असो. आणि याकरिता मी फरमावितो की सर्व लोक प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे करण्यात येतील. अजून त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. करा छळ. जे तुमचा छळ करतील तो म्हणतो मी त्यांचा काय न्याय करणार? टाका भट्टीमध्ये. जर तुमच्यासाठी भट्टीमध्ये टाकणारे लोक आहेत, भट्टीमध्ये टाकणाऱ्या लोकांना देव काय म्हणतो? यांच्या घराची उकिरडे आणि यांचे तुकडे करण्यात येतील. आणि शद्रक मेशक अबेदनगोचं काय म्हणतो? अच्छा कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजानं शद्रक मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यात चढविले. यांच्या घराचे उकिरडे. हा काय झाला? मोठ्या हुद्द्यात चढविले. तुमचा छळ होतो तर छळ करणारे कुठं असणार आहे? त्यांच्या घराची उकिरडे. आणि ज्यांचा छळ होतो त्यांचा न्याय काय? उच्च पदावरती चालणार. म्हणून छळाची पण काळजी करत बसायचं. कोण छळ झाला तर तुम्ही उच्च पदावरती जाणार. छळ नाही तर कसं काय? एवढा छळ होणार तेवढं तुम्ही उच्च पद. असं नाही तुमचा छळच झाला नाही, उगा तुम्हाला लोक गुदगुल्या करत बसले, फक्त फुटाणे खाऊन जाड होणार, बाकी काही होणार नाही. आणि जेव्हा तुमचा छळ होतो, सिंहाच्या गुहेमध्ये पडता, भट्टीमध्ये पडता, तेव्हा प्रभू तुम्हाला उंच करत असतो. म्हणून त्याच्यावरती आशा धरा. माणसाकडे बघू नका.
तुम्हाला आशा काय, लोकांनी आमच्याशी चांगलं वागावं, हे तुमची साधारण माणसाचं काय, लोकांनी आमच्याशी चांगलं वागायला पाहिजे. अहो लोक कशाला चांगलं वागतील? देवाला तुम्हाला वर न्यायचं म्हणजे वर न्यायचा मार्ग असतोय छळ. हालेलुया. देवाला तुम्हाला वर न्यायचं, मग तो काय करतो? छळाच्या माध्यमातून नेतो. तुम्ही म्हटलं ना प्रभू मला वर घेऊन जा, मग छळ होऊ दे. असं काय तुम्हाला लगेच मिळतं का? लिफ्ट मध्ये बसायचं तर आधी ढळमळायला पाहिजे ना. हे सोपं नसतं. पायऱ्या चढायच्या का लिफ्टनी जायचंय? पायऱ्या चढून गुडघे फोडण्याच्या ऐवजी लिफ्टनी जा. नाही मळमळत आहे, मग आता मळमळायला पण नको का? वर जायचं तर थोडंसं मळमळणार, वर जायचं तर थोडासा छळ होणार, वर जायचं तर तुम्हाला विरोधी सापडणार, वर जायचं तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला त्रास देणारे लोक सापडणारे. म्हणून हे पण समजू नका की देव न्याय करणार नाही. देव न्याय करणार. हालेलुया. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, देवावरती भरोसा ठेवा. तुमचा छळ करणारे तुमच्या समोर तुमचा उत्कर्ष पाहतील, हे प्रभूचं हालेलुया. अभिवचन आहे. आमेन. तुमचं छळ काय मानसिक असू द्या, शारीरिक असू द्या, आर्थिक छळ. तुमची इन्क्रिमेंट जरी राखून ठेवली असेल, एकदाच अशी जबरदस्त मिळेल ना, एवढी मिळेल, एवढा पैसा मिळेल, बँकेत ठेवायला जागा नसेल. आमेन. 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 काय तो अधिकारी करतोय बघू द्या मला. हालेलुया. काय त्याला डावपेचा आखायची आखू द्या. एक दिवशी गव्हर्नमेंट असा GR काढल ना, हे उलथे पालथे होऊन जातील त्रास देणारे लोक तुम्हाला. हालेलुया. हे देवाचं अभिवचन आहे. देव Amen. तुमच्या बाबतीत हे करणार. आमेन. आमेन. म्हणून शास्त्र काय सांगतं की तो सगळ्यात उत्तम न्यायाधीश आहे, म्हणून त्याच्यावरती भरोसा. एक शेवटचं वचन वाचा त्याच्या खालचं. हा. तो छळलेल्यांचा छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, न्यायनिवाडा करीतो, भुकेल्यांना भुकेलेल्यांना अन्न देतो. अन्न देतो. परमेश्वर परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर परमेश्वर वाकलेल्यांना वाकलेल्यांना उभे करीतो. उभे करीतो. परमेश्वर परमेश्वर नीतिमानांवर 10 वचनापर्यंत हा नीतिमानास नीतिमानांवर हा प्रेम करीतो. प्रेम करतो. परमेश्वर हा उपऱ्यांचे रक्षण करीतो. उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा अनाथ व विधवा यांची दाद घेतो. यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो. हा तो काय करतो? ज्यांची आत्मिक जीवनामुळे पडझड झाली त्यांना तो उभा करतो, आणि Amen. ज्यांनी दुसऱ्याची पडझड केली त्यांचा वाकड काय करतो? मार्ग वेडावाकडा करीतो. वेडावाकडा म्हणजे त्यांना सरळ चालूच देत नाही. असं असतं जातंय कधी कधी. कान देऊ नाही का? का तुम्हाला देवावरती भरोसा ठेवायचा आहे? तो पडझड झाली तरी पुन्हा उभा करतो. हालेलुया. काय पण पडझड होऊ द्या तुमची, काही तुमच्या हातातून निसटून जाऊ द्या, तुम्ही कोणतीच गोष्ट गमावणार नाही. का? कारण तुमचा देव गेलेली गोष्ट तुम्हाला परत मिळवलेला आहे. आमेन. पडझड होणारच नाही. झाली असेल ना, काळजी करू नका, 100% रिपेअरिंग होणार आहे. आमेन. आणि रिपेअरिंग पण असं तसं नाही हो, पहिल्यापेक्षा भारी रिपेअरिंग असणार आहे. येस. आमेन. म्हणून पडझडची काळजी. अहो तुम्ही बघितलं ना, ते हुशार लोक आहेत ना, ते सगळं ज्यांनी इन्शुरन्स काढलेला असतो, ती मुदत संपायला लागली ना, चांगलं चांगलं सामान घरी नेऊन ठेवतात, उगाच कारखाने लागला होते. कारण त्यांना माहिती आत्ता त्याच्याकडं सामान जळतं त्यांचं 1,00,000-2 लाखाचं, काढते 2-4 कोटी. म्हणजे ते जे इन्शुरन्स कंपनी पडझडीची भरपाई देतं. इन्शुरन्स कंपनी लोकांना लुटणारी कंपनी आहे, पण माझा देव तर देणारा देव आहे. हालेलुया. तुमची पडझड झाली तर किती अधिक पटीने. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव नेहमी ज्यांची पडझड होतो ना त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवत असतो. हालेलुया. असं म्हटलं तो अनाथांचा काय लिहिले तिथं बा. परंतु हा? परमेश्वर हा? उपऱ्यांचे रक्षण कुणाचं? करीतो. उपऱ्यांचे उपऱ्यांचं रक्षण करतो. अनाथ व विधवा अनाथ व विधवा यांची दाद घेतो. हा, जो परमेश्वर काय तो उपऱ्यांचं रक्षण करतो. उपऱ्यांचं म्हणजे बाहेरून आलेले लोक. आमेन. आज मंडळीमधनं काही बाहेरून आले, तुम्ही मंडळीचे लोक आहात, पण तुम्ही बाहेरून आलेला. काही या चर्चमध्ये बाहेर गावातून आलेले आहेत, तुम्ही उपरे आहात, इथं आलेला आहात या चर्चमध्ये. तुम्ही सोलापूरचे नाही, सोलापूरच्या बाहेरून आलेले आहेत. परंतु शास्त्र काय सांगतं? परमेश्वर कुणाचं संरक्षण करतो? उपऱ्यांचं. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाच्या भवनामध्ये परमेश्वराकडे येता, त्यास तो उपऱ्यांच्या संरक्षणाची हमी देतो. म्हणून मी लोकांना आव्हान करतो, एकदा येऊन जा. हालेलुया.
बाहेरून येणारे लोक, आता पुढच्या आठवड्यातून बरेच लोक येणार आहेत. मला वाटतं मे महिन्यापर्यंत लोकांचं सगळं आम्ही येणार त्यांचं बुकिंग वगैरे चालू आहे येण्यासाठी. कशासाठी? तुम्ही या, तुमचं संरक्षण देव Amen. करणारे ही तुम्हाला आशा आहे. Amen. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बाहेरून येऊन सोलापुरात कुणाला सेटल व्हायचं असेल तरी तुम्हाला आशा आहे. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. बरेच लोकांचं डिसिजन चाललंय, ते मला सांगायला लागलेत, नाही आम्हाला चर्चसाठी तुमच्या सोलापुरात येऊन सेटल व्हायचे. बिनधास्त व्हा, Amen. कारण देव तुमचं संरक्षण करण्यासाठी Amen, समर्थ amen. आहे. हे अभिवचन देवाचे, कोणाचं नाही. Hallelujah. उपऱ्यांचं संरक्षण करतो, अजून कोणाचं? अनाथ व विधवा जे अनाथ आहेत, तुम्हाला कोणी नाही, लक्षात ठेवा, कोणी नाही भावना घेऊन कधीच जगू नका. Hallelujah. जे आहेत ते तुमचे मदतगार नाही, जो अदृश्य आहे पण तो सगळ्यात उत्तम मदतगार आहे. Amen. एकदम भारी मदतगार. कशा रीतीने तुमचा पुरवठा करेल, कुठून पुरवठा करेल, कोणाच्या मनामध्ये काम करेल, देव अनाथ आणि विधवांचा कैवारी आहे. Amen. म्हणून अधिपतींवर भरोसा ठेवू नका, देवावरती भरोसा ठेवा. Hallelujah. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी सुद्धा स्वतःला अनाथ समजू नका. सगळ्यात Amen. मोठा नाथ तुमच्याकडे आहे. Hallelujah. ज्याला नाथ नाही तो अनाथ. आणि आम्ही बघतो की सगळ्यात आम्हाला वाटतं की नाही ओ कोणच नाही, याला बोलूच नको, कोण नाही. माझा देव सांगतो, ज्यांना कोणी नाही त्यांचा मी आहे. Amen. तो तुमचा देव आहे, तो तुमचा पाठीराखा. वाचा बरं, एंड करा तिथं. हा? परमेश्वर हा. उपऱ्यांचे रक्षण करितो, हं. अनाथ व विधवा विधवा यांची दाद घेतो. कोणाची दाद घेतो? अनाथ व विधवा. हा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या लोकांकडं स्वतःच काहीच नाही, विधवा म्हणजे कदाचित तुमच्याकडे तुमचा पती नाही, त्यानं तुमची साथ सोडलेली असेल, किंवा तुम्ही एकटं जीवन जगत आहात, तर तुमची पहिली फिर्याद तो घेणार आहे. Amen. कोणी घेणार नाही जगामध्ये. अशा लोकांची फिर्याद जगामध्ये घेणारं कोणी नसतं. सगळेजण तुम्हाला डावलून तुमच्यापासून दूर जाणार आहे. परंतु शास्त्रात सांगितलं की हा जो देव आहे तो पहिल्यांदा ज्यांना कोणी नाही, एक गोष्ट ध्यानात ठेवा, असे जे लोक आहेत की जे विधवा आहेत किंवा ज्यांचा पती ज्यांच्याकडे नाही, त्यांचा पती मेला असेल किंवा त्यांना सोडलं पण असेल, असे पण लोक आहेत. परंतु तुम्ही स्वतःला कधी एकटं समजू नका. Hallelujah. का माहिती का? ज्या लोक तुम्हाला एकटं सोडतात त्यास देव तुमच्या बरोबर Amen. असतो, म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवा. Hallelujah. किती सुंदर नाही का देव? कोणी मदत करत नाही तुमची, त्यास प्रभू तुमची मदत करतो. Amen. आणि देवाची मदत एव्हरलास्टिंग असते. Amen. एव्हरलास्टिंग समजतं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही मरेपर्यंत देव तुमचा पुरवठा, Amen. मरेपर्यंत बरं का, तुम्हाला कोणी सोडणार नाही, एकदम प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. आणि ही पण गोष्ट मला ठाऊक आहे की देव शास्त्रामध्ये जर त्याने ही तरतूद करून ठेवली आहे, ही तरतूद कोण करून ठेवली आहे? परमेश्वराने. हा, चांदणी खुश झाली. Hallelujah. देवानं तुझ्यासाठी तरतूद करून ठेवली आहे. Amen. तू टाळ्या वाजवच का? कारण प्रभूनं हे ठेवलेले आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. असं म्हणायचं नाही माझ्याकडे कोण नाही, माझ्याकडे कोण नाही. नाही, आपला देव आपला पाठीराखा आहे, Amen. म्हणून त्याच्याकडे पहा. असं जेव्हा तुम्ही प्रभूकडे, देवाच्या मंदिराकडे तुम्ही इतकी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांना सहानुभूती म्हणून बघू नका. आम्हाला वाटतं कधी कधी नाही हो, कशाला सहानुभूती, इतका मोठा देव, Amen. त्यानंच त्यांना दत्तक घेतलं. हो, Hallelujah. कोणी दत्तक घेतलं? परमेश्वराने. तुम्ही काय दत्तक घेऊन देवा लावणार होता? देवानंच घेतलं होतं दत्तक Amen. त्यांना. देवानंच त्यांची तरतूद केलेली आहे. आणि देव तरतूद करतो ना, तर लक्षात ठेवा, मी म्हणतो ज्यांना हे सिक्रेट कळलं ना ते जीवनामध्ये यशस्वी झालेले, Amen. पुढे गेलेले, पाहिलेले. सिक्रेटली हे आत्मिक जीवन असं आहे की तुम्ही जगताना निराशवादी जगायचं नाही. Amen. नाही जगायचं. अधिपती कोण? आता ते कदाचित चांदणी चोल तिला असलंच, माझा नवरा माझा अधिपती. प्रत्येक मुलीला वाटतं माझा नवरा जगामध्ये असेल तर तो मला सांभाळेल. नाही, काही घटना तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हातामध्ये नाहीत, त्या घडल्या आणि त्या घडल्यानंतर तुम्ही कोणाला दोषी धरणार आहात? हे घडत राहणार आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीमध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये या प्रकारच्या कठीण प्रसंगातनं तुम्हाला जावं लागतं.
पण असं नाही की तुम्हाला देवानं तुम्हाला सोडलं. नका विश्वास ठेवू तिथं. त्या परिस्थितीवरती विश्वास ठेवू नका, त्या अधिपतीवर विश्वास ठेवू नका, पण देवावरती विश्वास ठेवा. का? कारण देवानं एकदम सुंदर प्रोव्हिजन तुमच्यासाठी करून ठेवले. हालेलुया. आमच्यासाठी नाही, पण तुमच्यासाठी स्पेशल Amen. आशीर्वाद आहेत. स्पेशल आशीर्वाद आहे. खास देवाच्या मर्जीतले लोक आहेत. देवाची Hallelujah. सहानुभूती तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर प्रभूची सहानुभूती, प्रभूचा अनुग्रह तुमच्यावरती आहे, तर देवावरती विश्वास ठेवा. Amen. म्हणून लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की त्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल की माझ्या पतीपेक्षा पण श्रेष्ठ माझा देव आहे. हालेलुया. तो नाही विश्वासू मला राहिला, पण माझा देव मला विश्वासू राहिला. Amen. हीच गोष्ट ध्यानात ठेवून तुम्हाला पुढे वाचत एंड करू तिथं. हा परमेश्वर हा. सर्व काळ राज्य करीतो. हा. हे सियोने, तुझा देव तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. कुठपर्यंत राज्य करतो? पिढ्यानपिढ्या. हा. आता जाता जाता जर तुम्ही अधिपतींवर भरोसा ठेवण्याच्या ऐवजी आता तुमच्या संततीची काळजी तुम्हाला आहे, पिढी तुम्हाला आहे. आणि शास्त्र काय सांगतं? राजा म्हणून कुठपर्यंत येतो? पिढ्यानपिढ्या. म्हणजे राजा पुरवठा तुमचा तर करेल, पण तुमच्या लेकरांचा सुद्धा पुरवठा करेल. अशा प्रकारचा तो देव आहे. तुमचा पुरवठा तर करणारच आहे, तुमच्या लेकरांचा पण पुरवठा करणार आहे, हालेलुया. त्यांच्या लेकरांचा पण पुरवठा करणार आहे. एवढं मोठं अभिवचन प्रभूने Amen. दिलेलं आहे. मला हा स्टडी करून मला वाटतं जवळजवळ 6 महिने उलटून गेले होते. आणि कधी द्यावा विचार करत होतो. आणि तेवढ्यात मी सहज इकडं ते 7 शब्दाचं मनन करत असताना मला अरे हाही संदेश तयार करून ठेवला होता, कधी सांगायचं? मग नाही, हे द्यायला पाहिजे. का? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक उपदेश हा माणसाला देवाकडे घेऊन जातो, Amen. जीवन जगण्याची प्रेरणा देतो. म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगत असताना देवाकडे पाहून जीवन जगा. का? कारण तोच तुमचा पुरवठा, तोच तुमचा सहाय्य Amen. करता. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण लावूया, माना झुकूया. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर भरोसा ठेवणं आणि तो ठेवणारा धन्य. आज सकाळी प्रभूकडे आपलं लक्ष लावूया, देवाकडे आपलं चित्त लावूया. तो तुमचा उत्तम अशा प्रकारचा रक्षक आहे. ज्यांच्यापासून सहाय्य मिळतं त्याच्या नाकपुड्यातला श्वास सुद्धा देवाकडे आहे. नाकपुड्यातला श्वास देणारा देव जर आमचं सहाय्य करताय, तर या जगामध्ये आम्हाला कमी कसं पडणार आहे? हे सर्व शक्तिमान, जिवंत, गौरवशाली पित्या, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुझ्या मंदिरात येऊन तुझं वचन ऐकणं, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून जीवन जगणं किती सुंदर आहे याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. हे प्रेमळ अनुग्रह करी देवा. आज सकाळी पुन्हा एकदा आमच्या अंतर्चक्षु प्रकाशित करून तुझ्याविषयी तू आम्हाला आविषी बनवलेला आहे, तुझ्याविषयी तू आम्हाला जागरूक बनवलं माझ्या देवा. आमच्या डोळ्यावरच्या खपल्या तू काढून टाकल्या. आमची बुद्धी, आमचं ज्ञान, आमची ओळख, आमची शक्ती, या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर फिक्या आहेत. आम्ही जे काम करतो या कामामध्ये तू जर कृपा पुरवली नाही तर आम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी आज आम्ही त्याग करतो आणि म्हणतो देवा, आज आम्ही जे आहोत फक्त तुझी कृपा आहे, फक्त तुझी दया आहे. या मंडळीतला एक एक परिवार, विधवा असेल, अनाथ असतील, पोरके असतील, मदत करणारं कोणी नसेल, परंतु आज मी त्यांच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने बघत नाही, तर माझ्या नजरेमध्ये त्यांचा दर्जा उंच असेल. कारण व्यक्ती नव्हे तर सर्वसमर्थ देव त्यांची मदत करत आहे. या सर्व तुझ्या महान आशीर्वादाबद्दल तुला धन्यवाद देतो. आमची तरुण लेकरं मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. त्यांची परिस्थिती आहे तशी राहणार नाही हा माझा विश्वास आहे. याकोबाचा देव ज्यांचा सहाय्य करता तो धन्य. हे याकोबाच्या देवा, आज याकोबाचे सगळे आशीर्वाद एकेका परिवारामध्ये पाठव. जसं वर्ष पुढे जातील, मंडळीचं गौरव पुढे जात असताना एकही व्यक्ती, एकही परिवार माझ्या देवा गौरवापासून वंचित राहू देऊ नकोस. महाराष्ट्रातल्या अनेक राज्यांसाठी, जिल्ह्यांसाठी प्रार्थना करतो, भारत देशातल्या राज्यांसाठी प्रार्थना करतो प्रभू.
महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांसाठी प्रार्थना करतो. त्या लोकांचा भरणा इकडे येऊ दे. का तर इथून येताना ती आशा घेऊन येतील, पण जाताना आशेनं हर्षित होऊन जातील आणि जिल्ह्यांमध्ये तुझं काम आम्हाला पाहायला मिळते. हे तुझं भवन बांधून जसं पूर्ण होईल तसं प्रभू अनेक जिल्ह्यातनं लोक या ठिकाणामध्ये येऊ दे. आम्ही तेही गोष्ट पाहत आहोत, इथे एक सुंदर रस्ता तू बनवणार आहे जे अडखळलेला आहे. आम्ही तेही आशेनं पाहत आहोत, इथं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ तू करणार आहे. या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी तू समर्थ आहे. हे कोणी राज्यकर्ता करणार नाही, पण सर्व समर्थ देव करण्यासाठी समर्थ आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जे आशेनं तुझ्या मंदिरात आलेले असतील, परंतु जाताना जेव्हा ते घरी पोचतील, आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पोचतील, त्यास प्रभूचं महान कार्य त्यांना अनुभवायला मिळते. शारून आणि सगळे मुलं जी जाणार आहेत प्रभू त्यांच्या प्रवासात त्यांच्या संगती राहा. आम्ही आठवण करत आहोत तर डायस यांच्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य दे. त्यांच्या शरीरामध्ये असणारी कमतरता काढून टाक. पूर्ण त्यांना बरं कर माझ्या देवा. मंदिराचं बांधकाम लवकर वेगानं होऊ दे. उन्हाच्या त्रासापासून प्रत्येक व्यक्तीचा बचाव कर. ज्या काही उन्हाच्या लाटा येत आहेत प्रभूजी, उष्माघातापासून सर्वांचं संरक्षण कर. ज्येष्ठ लोकांसाठी मी विशेष प्रार्थना करत आहे प्रभू, त्यांचं संरक्षण कर आणि तू करणारे आमचा विश्वास आहे. लवकरात लवकर सुंदर भवन बांधून होऊ दे की जिथं आम्ही मोकळेपणानं तुझी उपासना आराधना करू शकेल. प्रत्येक परिवार, प्रत्येक लेकरू, प्रत्येक बहीण तुझ्या हाती सोपवत आहे, भाऊ तुझ्या हाती सोपवत आहे प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये तू एक नवीन आशा निर्माण कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुढच्या आठवड्यात होणारे बाप्तिस्म्याची विधी आशीर्वादित कर. अनेक लोकांना कृपा पुरव जेणेकरून त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणतो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो.